मी डॉक्टर प्रियांका शिवतारे. मी खांदा कॉलनी येथे गेले 14 वर्षापासून प्रॅक्टिस करते. ॲक्चुअली मी मिक्स प्रॅक्टिस करते आणि आता गेले 2 वर्षापासून मी सत्वावजय चिकित्सेची सुद्धा प्रॅक्टिस करते. सो सरांच्या मार्गदर्शनाखाली मी ही प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि मला खूप चांगले अनुभव आले त्याच्यातून. पेशंटलाही खूप चांगलं रिलीफ मिळतं आहे आपल्या सत्वावजय चिकित्सेचा उपयोग करून. सो मला असं वाटतं आपण सर्वजणच त्याची प्रॅक्टिस करतोच आहोत, पण ह्याचा समाजासाठी देखील खूप चांगला उपयोग होतोय आपल्या प्रॅक्टिसमधून. सो ती एक खूप चांगली गोष्ट आहे. तर आज धन्वंतरी जयंती आहे. तर धन्वंतरी जयंतीनिमित्त आपण भगवान धन्वंतरी ह्यांचं स्मरण करणार आहोत. तुम्ही जिथे आहात तिथूनच भगवान धन्वंतरीचं स्मरण मनातल्या मनात करा. मी धन्वंतरी स्तवन म्हणते. माझ्यासोबत जे इच्छुक असतील त्यांनी सुद्धा म्हणावं. मी सुरू करते. शङ्खं चक्रं चलोका दधतमृतघटम् चारुदोर्भिक्षतुर्भिः सूक्ष्मस्वच्छान्तिरुद्या सुखपरिविदासन् मौलिमम्भोजनेत्रम् कालाम्भोदोज्ज्वलाङ्गम् कटितटविलसच्चचारुपीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवत् प्रौढरावाक्लीलम् प्रौढरावाक्लीलम् प्रौढरावाक्लीलम्. धन्यवाद. थँक यू सर. धन्यवाद. आपण सर्व धन्वंतरीला नमन करूया आणि प्रार्थना करूया की आपलं सर्वांगीण आरोग्य अधिकाधिक चांगलं राहील. आता आपण एकेका वैद्याला त्यांचे अनुभव सांगायला सांगणार आहोत. प्रथम मी सर्वात वैद्य अंशू मुळे ज्या नगर येथे प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा ऑडिओ व्हिडिओ सुरू करावा आणि त्यांनी त्यांचे अनुभव कथन करावे. नमस्कार, मी वैद्य अंशू मुळे. नगरमध्ये मी गेले 25 वर्ष इन्फर्टिलिटी आणि क्रॉनिक डिसऑर्डर्स याच्यावर काम करते आहे. 1 वर्ष झालं मी सत्वावजयचा कोर्स केलेला आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली जे काही काम केलं या वर्षभरामध्ये, वर्षभर म्हणणं अवघड चुकीचं आहे. एक साधारण 7-8 महिन्यांमध्ये अगोदर तर स्वतः प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर कोर्स केला. तर खूप रिमार्केबल फरक जाणवले. म्हणजे वैद्य असून सुद्धा खरं तर मनाचा विचार तेवढा केलेला नसताना मिळणारे रिझल्ट हे किती कमी प्रमाणामध्ये होते हे जेव्हा सत्वावजयची प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा लक्षात आलं. मी एक 4 केसेस मांडणार आहे. सरांनी मला 8 ते 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. वैद्य आहे तिथे असा विचार करून मी थोडासा आयुर्वेदिक परिभाषेमध्ये मांडेन, समजेल लवकर आणि कमी वेळामध्ये मला असं वाटतं की माझं म्हणणं पूर्ण होईल. माझ्याकडे 21 वर्षाची एक मुलगी पेशंट म्हणून आली आणि तिला 3 वर्षांपासून सिव्हिअर पीएमएसचा त्रास व्हायचा. म्हणजे खूप थकवा यायचा पिरियडच्या आधी 8 दिवस, ज्वर असायचा, अग्निमांद्य असायचं आणि पिरियड सुरू झाल्यानंतर मग तिला तीव्र उदरकटी, पादशूल असायचं. ही मुलगी कॉलेजला जात होती. ग्रामीण भागात तिचे आई-वडील होते आणि ग्रॅज्युएशनसाठी ती नगरमध्ये आली तेव्हा ती तिच्या काका-काकूंकडे राहत होती. काकू थोड्या स्ट्रिक्ट स्वभावाच्या होत्या. ह्या 3 वर्षांमध्ये या मुलीचं वजन जवळ-जवळ 8 किलोने कमी झालं होतं आणि हे सगळे त्रास पी-एम-एसच्या आधीचे एक 7-8 दिवस आणि नंतर
पिरियड्स मधले दिवस म्हणजे साधारण 10 ते 12 दिवस तिचे या सगळ्यामध्ये जायचे आणि समहाऊ नंतरच्या काळामध्ये सुद्धा अनिद्रा तिला असायची. एक काहीतरी दडपण आहे असं तिला सतत जाणवत राहायचं. तर ती खरं तर माझ्याकडे अशासाठी आली, की मला खूप कष्टार्तवाचा त्रास आहे म्हणून ती माझ्याकडे आली. पण मी जेव्हा सगळी तिची हिस्ट्री घेतली तेव्हा असं लक्षात आलं रे, की ही बहुधा तिच्या काकूच्या रागीट स्वभावाची भीती तिच्यामध्ये मनामध्ये असावी आणि म्हणून हिला हा प्रॉब्लेम आहे. पण जसं की मी आत्ताच प्रॅक्टिस सुरू केली आहे आणि पेशंटला आता कन्व्हर्ट व्हायला सुरुवात झाली. म्हणजे पूर्वी मी काउन्सिलिंग करायचे, पण थेरपी करत नव्हते. कॉग्निटिव्ह लेव्हलवर सगळ्या गोष्टी असायच्या. तर त्या संदर्भामध्ये थोडंसं येतात पेशंट. पण आता 17व्या चिकित्सा शिकल्यानंतर पेशंटला डायव्हर्ट करणं या चिकित्सेकडे हे एक टास्क बनलंय आणि ते करताना खूप मजा येते हे पण अनुभव आला. मग या मुलीला मी काही औषधं दिली, बल्य दिली, थोडीशी अग्नीचं वर्धन करणारी अशी चिकित्सा दिली आणि तिला फक्त बॉडी स्कॅन मी करायला सांगितलं आणि एका महिन्यामध्ये म्हणजे विदिन अ वीक तिच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाला. एका महिन्यामध्ये तिचं 3 किलो वजन गेन झालं. जे 3 वर्षात 8 किलो वजन कमी झालं होतं, ते 3 किलो गेन झालं आणि एक 15च दिवसात ती म्हटली, "मॅडम आता मला खूप छान वाटतंय." मेन म्हणजे अग्निवर्धन झालंय. झोप खूप शांत लागायला लागली आणि नंतर मग परत तिला मी 1 महिन्यानी फोन केला. आता म्हणे, "मला बाकीचंही पी-एम-एस नाही, कष्टार्तव नाही, कोणतीच सायन्स नाहीयेत." आणि मग तिला ही ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही पडली. मनावर काम झालं होतं त्यामुळं शरीरातले हे सगळे दोष पण तिचे ट्रीट झालेले होते. दुसरी एक केस पुन्हा फिमेलच आहे. 35 सॉरी मेल पेशंट आहे हा. याला लहानपणापासून गर्दीचा आणि हॉस्पिटलचं खूप भीती वाटायची आणि त्याला कोव्हिड झाला पहिल्या फेजमध्ये. पण सुदैवाने तो कोव्हिड सेंटरमध्ये ट्रीट झाला घरी. म्हणजे त्याला काय आयसोलेट फार राहावं लागलं नाही आणि पण तेव्हापासून त्याला ह्या 2 भीती, तर गर्दी, हॉस्पिटल याची भीती होती, पण आता मृत्यूची पण भीती वाटायला लागली. आणि हा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. एम-आय-डी-सीमध्ये काम करतो. आता ही भीती वाढल्यानंतर ह्या गेल्या 2 वर्षांपासून त्याला गर्दी, हॉस्पिटल आणि मनात कधीतरी मृत्यूची भीती आली किंवा कोणीतरी नात्यातलं जवळचं कोणीतरी एक्सपायर झालंय असं समजलं, की याला प्रचंड दडपण यायचं, खूप स्ट्रेस यायचा, छातीमध्ये धड व्हायची, नकारात्मक विचार यायचे, बीपी वाढायचं. आणि हार्ट अटॅक येईल का मला? मला काहीतरी किडनीचाच प्रॉब्लेम असेल का? हे पण मनामध्ये सारखे विचार यायचे. अ, या पेशंटची बहीण आमच्याकडे इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट घेत होती आणि तिला लक्षात आलं, की हे जरा भावाचं चुकीचं होतंय. तर त्यांचे स्वतःचे पंचकर्मासाठी ते आले होते. तर रोज ती त्याला म्हणायची, "अरे तू चल." पण 4 वेळा तो हॉस्पिटलच्या खाली आला, पण वर येण्याचं त्याला धाडसच नाही झालं. इतकी त्याला प्रचंड भीती वाटत होती. त्यामुळं मग असं 4 वेळानंतर 5व्या वेळी मनाचा शेवटी हिय्या केला. कारण त्याला जाणवत होतं, की हे काहीतरी माझं चुकीचं चालू आहे. त्यामुळे मला आता गेलं पाहिजे डॉक्टरांकडे. पहिल्या दिवशी जेव्हा त्याचं कन्सल्टेशन झालं, तेव्हा बीपी त्याचं होतं 160-100 कंप्लेंट्सचं मी तुम्हाला सांगितल्या. मग बॉडी स्कॅन करायला सांगितलं आणि ऑब्व्हियसली काही मेडिसिन पण त्याला दिलं होतं. मग त्यामध्ये वैद्य आहेत म्हणून मग तगरसारखं मेडिसिन, की जे खूप विचार पण कमी करतं आणि झोप शांत लागू देतं आणि अजून काही मेडिसिन त्याचं पंचभौतिक पद्धतीने निदान करून काही मेडिसिन दिलं. दुसऱ्या कन्सल्टिंगला तो ज्यावेळेस आला म्हणजे पहिल्या महिन्याचं मेडिसिन संपलं आणि तो आला. त्यावेळेस त्याचं बीपी जे 160-100 होतं ते 130-90 होतं. तो म्हटला, "मला मी आज खूप रिलॅक्सली आज तुमच्या हॉस्पिटलमध्ये येत आहे." मधल्या काळामध्ये त्यांच्या एका नातेवाईकांची डेथ झाली होती, तर तो 10व्याला गेला होता. तो म्हणे, "यापूर्वी मी कधी 10वा-बिहावा विषयच नाही." म्हणे, "मॅडम मी कधी जाऊ पण शकत नव्हतो." तर मी मजेने त्याला 1 महिन्याच्या मेडिसिन नंतर म्हणजे दुसऱ्या महिन्यात आला तेव्हा म्हटलं, की "आता इतका सबाधितपणे आपण सबाधितपणा तुमच्यामध्ये आणू, की तुम्ही भाषण केलं पाहिजे. गर्दीची भीती तर कुठल्या कुठे दूर पळून जाईल. एवढं टार्गेट आहे आपल्याला." असं मी त्याला सांगितलं. तिसरी केस मी मांडती आहे. 52 वर्षाची फिमेल आहे. सर हा स्पीड ठीक आहे का?
हॅलो येस सर. येस मॅडम, बोला बोला बोला. ठीक आहे ना. ओके. हा 52 वर्षाची फिमेल आहे. हिला 3 वेळा तिला ब्रेस्टमध्ये लंप डेव्हलप झाले होते म्हणून त्याचं ऑपरेट तिने केलेलं होतं. त्यानंतर ती माझ्याकडे आली. ती युटराईन फायब्रॉइड ॲट द एज ऑफ 52. पिरियड्स तिला साधारण मेनोपॉजच एज होतं तिचं, त्यामुळे 6-6 महिन्यांनी पिरियड्स येत होते. साधारण 49 ते 51 या वयामध्ये तिला अत्यार्थवाचा त्रास होता, ऑब्व्हियसली फायब्रॉइड्समुळे. आणि चांगल्यापैकी मोठे फायब्रॉइड्स आहेत. 55/57, 20/18 आणि 32/30. आता ही आली होती कशासाठी? तर हे मला फायब्रॉइड्स कमी करायचे आहेत, कारण पुन्हा कॅन्सरची भीती याने आली होती. मी काही फायब्रॉइडच्या केसेस ज्यावेळेस पाहिल्या एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये, तेव्हा असं माझ्या एक लक्षात आलं, की ज्या स्त्रिया खूप कुढत राहतात, त्यांच्यामध्येही कुठेतरी संचयाची संप्राप्ती घडून येते की काय, असं मला जाणवायला लागलं होतं. म्हणजे पाहिल्या मी अशा काही केसेस, आपण जेव्हा डिटेल हिस्ट्री घेतो. मग हिची मानस इतिहास पण मी जेव्हा घेतला त्यावेळेस तिने सांगितलं की तिची सासू तिच्याशी खूप वाईट पद्धतीने वागलेली आहे. आणि नवरा म्हणजे फक्त पैसे कमवणारा मशीन आहे. म्हणजे त्याला मुलं-बाळं, नातेवाईक, बायको कशाशीच घेणं नाही. तो फक्त पैसे कमवून आणतो, घरी बसतो. दॅट्स ऑल. चांगला आय थिंक प्रोफेसर आहे तिचा नवरा. तर तिला कशाशी ना, त्यामुळं ऑब्व्हियसली घरात अगदी रंगकाम करायचंय, काही बिघडलंय तर सगळं तिलाच करावं लागतं. त्यामुळं एक सगळं राग, चिडचिड अशी तिची ते खूप मनामध्ये होती. तर मग बाकी सगळी पंचकर्म आणि ही सगळी चिकित्सा केल्यानंतर तिला मग बॉडी स्कॅन आणि भावनांची सजगता ह्या जेव्हा 2 गोष्टी दिल्या, तेव्हा तिच्यामध्ये सुद्धा महिन्यामध्ये, 2 महिन्यांमध्ये खूप चांगला फरक पडला. अर्थात फायब्रॉइडसाठी मी ही केस मांडली अशातला भाग नाही. पण अशा कंप्लेंट्स घेऊन आलेली केस होती आणि ती स्वतः त्यानंतर खूप फ्रेश आहे. म्हणजे आल्यावरच ती त्रस्त अशी चेहऱ्यावरून दिसायची. हा तिच्यामधला बदल खूप मला रिमार्केबल वाटला. चौथी केस मी मांडते IBSची. ही थोडीशी मोठी केस आहे म्हणून मी मुद्दाम शेवटी घेतली. 29 वर्षाची फिमेल आहे. हिचं सासर नगर आहे आणि माहेर तिचं जयपूरचं आहे. अतिशय 2 कॉन्ट्रास्ट कंडिशन मधली ही मुलगी आहे. म्हणजे माहेरी एक आपल्या सामान्य सर्व घरांमध्ये जसं नातेवाईकांचं जाणं-येणं आहे, एकत्र कुटुंब होतं, सगळे सण समारंभ आपल्याकडे सारखे घरात साजरे होतात. आणि तिच्या घरी मात्र, सासरी मात्र सासरच्या लोकांना कोणाशीच घेणं नाही, कोणाच्याकडे जाणं-येणं नाही. सण असेल तरी अगदी म्हणजे दिवाळी आहे तर म्हणे आमच्याकडे रांगोळी किंवा दिवे सुद्धा होत नाहीत किंवा फराळाचं पण होत नाही. असं इतकं ती आयसोलेट झाल्यासारखी ही मुलगी झाली. ही आली होती, तिला एंडोमेट्रिओसिस होतं. म्हणून मग तिच्या डोक्यात होतं की मी नॅचरली कन्सीव्ह करणार नाही, त्यामुळे तिचं IVF झालेलं होतं. IVF झालं, तिचं 1 वर्षाची मुलगी झाली आणि तिला ज्यात कंप्लेंट्स घेऊन ती आमच्याकडे जी आली त्यामध्ये तिला IBS होतं. म्हणजे त्यामध्ये अबद्ध मल, अग्निमांद्य, आधमान होतं. मग त्यातून ऑब्व्हियसली शोषण न झाल्यामुळं पोषकांशाचा स्टॅमिना कमी झाला. वेट लॉस म्हणजे रिमार्केबली ती अराउंड 25-1 किलो वजन तिचं कमी झालं. भोजनोत्तर तिला मळमळ, गुददाह, मुखपाक, शीतपित्त, टिनियाचं इन्फेक्शन हे सगळं तिला झालं होतं. मेन्स्ट्रुअल हिस्ट्री होती दर 15 दिवसांनी आणि 8 दिवस ब्लीडिंग व्हायचं. उरोदाह, उदरदाह हे होते. सतत नकारात्मक विचार यायचे. कशाचे? तर स्वतःच्या आजारपणाचे, की मला काही पचत नाही, मी काही खाऊ शकत नाही. मग माझ्या मुलीचं काय होईल? मी म्हणजे एवढा अट्टाहासाने IVFनी झालेली माझी मुलगी. मग हिच्या भविष्याचं काय? अजून एक होतं, की नवऱ्याविषयी संशय मनामध्ये. कारण लग्नाच्या आधीच नवऱ्याने सांगितलं होतं, की माझं असं-असं एक अफेअर होतं, पण आता काही नाहीये. बट स्टिल ती त्याचा नंबर फोन चेक करणार आणि असं सगळं चालू होतं. IVFनी मुलगी झाली, पण मग संभोग इच्छा कमी झाली आणि ती एक स्पेसिफिक हिस्ट्री अशी सांगत होती, की मला पेनिसची मूव्हमेंटच फील होत नाही. मग मानस हेतूंमध्ये गेल्यावर असं लक्षात आलं, की ती फारच भयंकर तिचं टीन एज पासून तिच्यावर मी असं म्हणेन, की ना खूप अत्याचार झाल्यासारखाच प्रकार होता. 7वी मध्ये कधीतरी वर्गामध्ये तिला अपान निष्क्रमण झालं आणि वर्गाने आणि शिक्षकांनी तिला असं वाळीतच टाकल्यासारखं केलं, की तिला बाजूला बसवायचे, तिला टिफिन खायला कोणी घ्यायचं नाही, कोणी तिच्याशी बोलायचं नाही. अजून एक हे झालं होतं, की कॉलेजमध्ये सुद्धा तिचं असं होतं, की मी जेव्हा कॉलेजला गेले तेव्हा मुली बॉयफ्रेंड
किंवा सेक्शुअल काहीतरी अशा गोष्टी मुली बोलायच्या आणि मला काही कळत नाही, तू बावळट आहेस असं म्हणून तेव्हाही तिची अवहेलना केली गेली. त्याच वयामध्ये तिने कधीतरी छोटंसं घर होतं, आई-वडिलांचं सेक्शुअल ॲक्ट पण पाहिलेली होती. आणि ह्या सगळ्याचा जो काही मनावर तिचा खोल परिणाम झाला होता, की त्यातून कुठेतरी या आजारपणाची सुरुवात झाली आणि असणारी आजूबाजूची बॅकग्राऊंड. आता या हिला अजिबात 24 आवर्स विचार एवढंच फक्त तिचं होतं. त्यामुळे तिला सुरुवातीला मी फक्त श्वासावर लक्ष द्यायला सांगितलं होतं, की दिवसातून 10 वेळा तू 1 मिनिट फक्त 10 श्वास दीर्घ श्वसन करायला फक्त सांगितलं. मग नंतर बॉडी स्कॅन आणि नोंद करायला सांगितली. आता हिने मला एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी सांगितली, की "मॅडम मी जेव्हा नोंद करते ना, म्हणजे दिवसभरामध्ये तिला 5 वेळा नोंद करायला सांगितलं, तर ती म्हणे, "मी नोंद करताना माझी थॉट प्रोसेस खूप ब्रेकडाउन होते." ऑब्व्हियसली नोंद आपण वर्तमानात येण्यासाठीच करत असतो. तर मग मध्ये मी जसं आपण रुटीन प्रॅक्टिसमध्ये इतके दिवस आपण सांगत नाही, तरी ती महिनाभर मला नोंदचं रोज पाठवायची, नंबर पाठवायची. आणि मग मी म्हटलं, "आता बास झालं, आता आपण बॉडी स्कॅन सुरू करूया." आणि भावनांची सजगता मला तिला द्यायचं होतं, पण ती म्हणजे बॉडी स्कॅन मध्ये सुरू केलं होतं. पण नव्हती ती तेवढं कॉन्सन्ट्रेट ती म्हणजे लक्ष नव्हती देऊ शकत. हां, अनिद्रा हा एक तिचा अजून एक मोठा म्हणजे रेस्ट घेत होती ती. तर मग जेव्हा बॉडी स्कॅन सुरू केलं, तर बऱ्यापैकी तिची झोपेवर चांगल्यापैकी म्हणजे इटिझोलामवर आली. मग इटिझोलाम 0.25 ची कधीतरी घ्यायची पण नाही, पण झोप यायला सुरुवात झाली. मग तिला म्हटलं, की "आता तू कशात तरी बिझी राहा." कारण अ, असं होतं, की ती राजस्थानमधून आली होती. तिला मराठी येत नव्हतं. पण मी तिला काही ग्रुप फॉर्म कर, मुलीला बागेत घेऊन जा, त्यांच्याशी बोल. ती म्हणे, "माझा प्रॉब्लेम आहे, की मी मराठी बोलू शकत नाही." मग आता हिला कसं आपण समाजाची तिला गरज आहे किंवा लोकांमध्ये जाण्याची. मग मी ती सिंधी आहे. मग इथे काही सिंधी पंजाबी ग्रुप्स आहेत. त्या ग्रुपला आपण जॉइन करून देऊ असं म्हटलं. आता आपल्याला पेशंटची सगळी हिस्ट्री नसते माहिती. तर काही पंजाबी पेशंट जेव्हा आमच्याकडे यायचे आणि तिला वेटिंगमध्ये "अरे ये पगली आपके पास आती है क्या?" असं लिटरली त्यांनी असं आम्हाला म्हटल्यावर म्हटलं, "अरे बापरे! हिची आज समाजामध्ये इमेज काय आहे?" तरी मी प्रयत्न करते की एखादी ग्रुपला तिला जॉइन करून द्यायचं. आता ही सगळी ट्रीटमेंट सुरू झाली. अगोदर ती फक्त आयुर्वेदिक चिकित्सा, मग पंचकर्म चालू होते तिचे, अशी सगळी चिकित्सेवर होती. 6 महिने ती आमच्या ओ-पी-डीमध्ये येऊन सुद्धा ती एकही म्हणजे अशी बसायची, की किती टेन्शन्स माझ्यावर आहेत आणि 1च महिना सत्पावजी चिकित्सा सुरू केल्यानंतर तिला बस्तीला घेऊन माझी जेव्हा स्टाफ येत होती, तेव्हा म्हटली, "मॅडम आज ही पेशंट पहिल्यांदा हसताना तिला पाहिले मी, नाहीतर ती इतकं प्रचंड स्ट्रेस दिसायची." म्हणजे माझ्याकडे येण्याआधीच मला माझ्या स्टाफनी दिलेला हा रिमार्क होता. हा तिच्यामध्ये बदल झाला. मग अर्थातच तिचं आय-बी-एसच्या पण कंप्लेंट साधारण 2 महिने सत्वावजयची चिकित्सा घेतल्यानंतर तिच्या त्या सगळ्या तक्रारी कमी झाल्या. आता शारीरिक तक्रारी खूप कमी झाल्या. पण ती म्हणते, की मी एकटी जेव्हा सकाळी आता हे सिंधी पंजाबी लोकांचं रात्री 10 नंतर दिवस सुरू होत असल्याप्रमाणे 2-3 वाजता झोपतात आणि पण हिला आपण आपली दिनचर्या दिल्यामुळे ती लवकर झोपायची, सकाळी लवकर उठायची. म्हटली, "मॅडम 6 वाजता उठल्यानंतर 9 पर्यंत, 10 पर्यंत माझं घर शांत असतं आणि त्या शांततेमध्ये माझ्यामध्ये खूप निगेटिव्ह विचार येतात." तर मग मी तेव्हा काय करू? तर तेव्हा मग तिला काही गोष्टी दिल्या. तरी मला असं वाटतं, की बीइंग अ प्रॅक्टिशनर मला खूप लिमिटेशन्स आहेत. कारण आपण घर नाही बदलू शकत आणि तिला बदलण्याइतकं अजून तिचं पण तेवढं मनोबल वाढत नाहीये, की हो मी हे करू शकते. हे अजूनही तिला येत नाही. तर अजून आपण इथे काय करू शकते? खरं तर हा माझा सरांना प्रश्न आहे, की अजून कशा पद्धतीने मी हिला या सगळ्या चिकित्सेमध्ये मदत करू शकते? मी माझ्या 4ही केसेस मांडलेल्या आहेत. कोणाला काही शंका असेल तर म्हणजे मला शक्य असेल तर उत्तर देईन किंवा माझ्यापेक्षा सर जास्त चांगलं उत्तर देऊ शकतील सत्वावजय संदर्भामध्ये असं मला वाटतंय. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप छान तुम्ही याची मांडणी केली आहे. इथे आता काही डॉक्टर नसलेली मंडळी देखील ज्यांनी आपल्या ऍप मधले प्रोग्राम घेतलेले आहेत तेही आलेले आहेत आणि आपण मुद्दाम सर्वांना यामध्ये बोललेलं आहे की जसं भावनिक त्रासासाठी हा सगळा सराव उपयोगी होतो, तसंच शारीरिक आजार जे असतात जे मुख्यतः मानसिक तणावामुळे निर्माण झालेले असतात, त्यामध्ये देखील हा जो तुम्ही आता हे शब्द तुमच्या परिचयाचे असतील, बॉडी स्कॅन, नोंद, हा सराव जो आपण करतो तो शारीरिक आजार, त्याचं जे मूळ कारण आहे मानसिक तणाव, ते दूर करण्यासाठी देखील खूप उपयोगी होतो आणि त्यामुळे आपले जवळजवळ 70% आजार हे शारीरिक आजार असतात.
त्याचं जर मूळ आपण मानसिक तणाव हे दूर केलं तर ते शारीरिक आजार देखील लवकर बरे होतात. आणि त्यामुळे आज आपल्याकडे जी वैद्य सगळे बोलणार आहेत ते काय ही वेळा आवश्यक असेल त्यानुसार आयुर्वेदिक औषधं देखील देतात. जसं आता या मॅडमने सांगितलं की मी तगर नावाचं औषध दिलं किंवा अन्य काही औषधं दिली. तर अशी औषधं घेणं देखील काही वेळा आवश्यक असतं. त्यामुळे जे काही शारीरिक दोष निर्माण झालेले असतील ते दूर होऊ शकतात. मात्र अशी औषधं घ्यायची असतील तर तुम्हाला वैद्याची प्रत्यक्ष भेट घेणं आवश्यक आहे. म्हणजे जसं आपण ऑनलाईन इथे आता अन्य सराव करतो तशी ऑनलाईन औषधं आपण सांगत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष वैद्याला भेटावं लागेल. या निमित्तानं इथं एक प्रश्न आलेला आहे आणि तो म्हणजे स्त्री आणि पुरुषाच्या शरीरामध्ये फरक असतो हे आपण पाहतच असतो. त्यांच्या मेंदूमध्ये फरक असतो का असा प्रश्न आलेला आहे. आणि आता मेंदू विज्ञानात असं लक्षात येत आहे की काही फरक स्त्री आणि पुरुषाच्या मेंदूमध्ये देखील असतात. त्यातला एक महत्वाचा फरक म्हणजे आपल्या मेंदूचे हे 2 अर्धगोल आहेत आणि या 2 अर्धगोलांना जोडणारा मध्ये एक पांढऱ्या तंतूचा भाग आहे ज्याला कार्पस कॅलोसम असं म्हणतात. तर स्त्रियांच्या मेंदूमध्ये हा 2 अर्धगोलांना जोडणारा जो भाग आहे हा पुरुषांच्या मेंदूच्या तुलनेत खूप अधिक असतो. आणि त्याचं इंटरप्रिटेशन असं लावलं जातं की त्यामुळे स्त्रिया एकाच वेळी जे अनेक गोष्टी करू शकतात त्या बोलता बोलता ऐकू शकतात. पुरुषांना असं जमत नाही. पुरुषांना ऐकायचं असेल तर त्यांना बोलणं थांबवावं लागतं. हे स्त्रियांचं जे त्यांचे मेंदू अधिक जोडलेले असतात एकमेकांना दोन्ही अर्धगोल त्यामुळे अधिक होत असावं असं मेंदू तज्ञांना वाटतं. त्यामुळे स्त्री आणि पुरुषांच्या मेंदूमध्ये देखील काही फरक असतात आणि ज्यावेळी गर्भधारणा होते आणि एक्स क्रोमोसोम बरोबर वाय क्रोमोसोम जर आलं तर जसं गर्भामध्ये शारीरिक बदल होतात तसेच मेंदूतले बदल देखील होतात असं आता न्यूरोसायन्सच्या लक्षात येत आहे. आता आपण दुसऱ्या वैद्यांना संधी देऊया. डॉक्टर पूजा मालपेकर तुम्ही सांगू शकता. तुमचा व्हिडिओ आणि ऑडिओ सुरू करा. आणि डॉक्टर पूजा मालपेकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छोट्या गावामध्ये प्रॅक्टिस करतात, जनरल प्रॅक्टिस करतात. पण त्याबरोबर त्यांनी तिथे सत्वावजय ध्यान केंद्र सुरू केलेलं आहे आणि त्या ध्यान केंद्रात गेलं जवळजवळ वर्षभर त्या नियमितपणे घेत आहेत. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या या ध्यान केंद्राची जरा माहिती अधिक द्यावी. नमस्कार, मी डॉक्टर पूजा मालपेकर. मी पडेल तालुका देवगड आणि सिंधुदुर्ग जिल्हा या एका छोट्या गावात ध्यान केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी 11 डिसेंबर 2022 रोजी डॉक्टर यशवेदनकर सरांच्या हस्ते सामुदायिक ध्यान केंद्राचं जेव्हा सुरुवात केलं, शुभारंभ केला, तेव्हा खरोखरच मन खूप साशंक होतं की अगोदरच एवढा मोठा बोर्ड लावलाय आणि 2-4 आठवड्यात पुन्हा हे बंद होऊ शकतं असा पण विचार मनात आलेला. पण केल्याशिवाय काही समजणार नाही असा विचार करून सुरू केलं आणि सुरुवातीलाच 20 ते 25 जणांची उपस्थिती ही मला त्यावेळी खूप वाटली. आज बरोबर 11 महिने झाले. क्वचितच एखाद्या आठवड्यातल्या वारात माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे जर झालं नाही तर एखादा ध्यान वर्ग राहिला होता घ्यायचा. बाकी अखंड हा ध्यान वर्ग वर्षभर चालू आहे. ह्याची मलाच मी सर सांगतात त्याप्रमाणे शाबासकी घेते बऱ्याचदा. कारण दरवेळी जायचं त्यावेळी तीच वेळ बरोबर ऍडजस्ट करायची हे रोजचा क्लिनिक चालवताना कधी कधी कठीण वाटत होतं. पण ते सहज शक्य झालेलं आहे. आजचा जो आपला कार्यक्रम ठरला त्यावेळी सरांनी मला ह्या ध्यान वर्गाचा अनुभव सांगायला सांगितलं. मग मी माझ्या सामुदायिक ध्यान वर्गाच्या ग्रुपवर टाकलं की मला आपल्या ग्रुप ह्याबद्दल बोलायचं आहे. तर तुम्हाला खरोखरच वर्षभरात जर ह्याचा काही फायदा झाला असेल तर तुम्ही मला थोडक्यात प्रतिक्रिया काहीतरी सांगा. तर माझ्या ह्या ध्यान वर्गात सगळ्या स्त्री वर्ग आहे, महिला वर्ग आहे आणि एकच पुरुष व्यक्ती येते.
तर अर्ध्या तासातच बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया मला अनपेक्षित होत्या, पण खूप प्रतिक्रिया चांगल्या आल्या. आणि त्यांच्या प्रतिक्रियांचा सारांश सांगायचा तर बऱ्याच जणींनी असं प्रतिक्रिया दिल्या आहेत, की श्वासावरचं लक्ष आणि दीर्घ श्वसन याचा दैनंदिन जीवनात खूपच त्यांना उपयोग होतोय. आणि बराच महिला वर्ग असल्यामुळे रागावरचा त्यांचा कंट्रोल हा बऱ्यापैकी झालेला आहे. आणि त्यामुळे करुणा ध्यानाचा रोज प्रत्येक जण सराव करतं आणि त्यामुळे रागावरचं नियंत्रण किंवा क्षमा करणं हे त्यांना शक्य झालेलं आहे. आणि ह्या प्रतिक्रिया वाचल्यामुळे मला आणखीन थोडासा उत्साह आलाय हे चालू ठेवायला. मध्ये एकदा मे महिन्यात जवळ-जवळ हे थांबूया असं त्यांच्या मनात विचार होते. पण त्यावेळी पण यश वेलणकर सरांना मी बोलवून त्यांच्याशी संवाद साधायला लावलेला. आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्या रिफ्रेश झाल्या आणि पुन्हा सगळ्यांनी तसंच अखंड ते चालू ठेवलं. तर असा हा ध्यान वर्ग खूप व्यवस्थितपणे चालू आहे. अजून कोणी चालू असेल तर त्यांनी सुद्धा त्यांचे अनुभव सांगावेत. आणि हे सगळं सरांच्या नेहमीच्या सहकार्यामुळेच नक्कीच साध्य झालंय. त्यामुळे आज गुरुद्वादशी आणि धनत्रयोदशी ह्या दोन्ही दिवशी गुरुस्थानी असलेल्या सरांना आणि धन्वंतरींना कृतज्ञतापूर्वक वंदन करून मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. डॉक्टर संज्योत अंबिवले आले आहेत का? डॉक्टर संज्योत. मॅडम सर या कोणत्या वारी घेतात ध्यानाचा वर्ग हा, या शनिवारी घेतात. आणि वेळ कोणती आहे? संध्याकाळी. मॅडम किती वाजता वेळ असते? 5 वाजता. मी दुसऱ्या ज्या ठिकाणी जाते तिथे माझं क्लिनिक आहे, तर 4 ते 5 करून मी माझे क्लिनिक अटेंड करते. 2 ठिकाणी अम, तुम्ही ध्यान वर्ग घेता? हा, आणि रविवारी घरी घेते. पण तिथले 2-3 जणी ज्या आहेत, ज्या खूप शेतकरी वर्गातले आहेत, त्या 2-3 जणी येतात, पण मी त्यांच्यासाठी रविवारी परत घरी घेते. अजून एक प्रश्न होता मॅडम. तुम्ही म्हटल्या हा. मे महिन्यामध्ये वर्ग बंद करावा हा. की का असं वाटलं, पण असं का वाटलं? नाही, आणि एकच मिनिट. आणि सरांनी असं काय हे केलं की पुन्हा सगळ्या रिफ्रेश झाल्या? दोघांसाठी प्रश्न. मी डिसेंबर पासून मे पर्यंत घेतलं. त्याबद्दल त्यांना म्हणजे मी माझा वेळ देते किंवा निशुल्क वर्ग आहे याबद्दल त्यावेळी त्यांनी मला असं काहीतरी भेटवस्तू दिली. आणि आता मे महिन्यात आमच्या इकडे जरा कामांची गडबड असते, आंब्याच्या कामांची. त्यामुळे त्यांना ते वाटत होतं की आता थांबवूया असं. पण त्याच वेळी सर आले आणि सरांशी सगळ्यांशी संवाद झाला. त्यांच्या शंकांचं निरसन झालं आणि पुन्हा मी म्हटलं आता झाला, कामांची गडबड थांबली, आपण आता सुरू करूया. तर पुन्हा होती तशी उपस्थिती झाली आणि तसं चालू आहे. फारच छान. सर ही मरगळ कशामुळे आली असेल असं तुम्हाला वाटतं? मे महिन्यातली केवळ कामामुळे असेल? हा, एक तर तोचतोपणा त्यामध्ये थोडा येतो आणि त्यामुळे अशी मरगळ येऊ शकते. आणि अन्य काही समय म्हणजे घरात पाहुणे असतात आणि मग पाहुणे असतील त्यावेळी मी असं ध्यानाला गेले तर ती काहीतरी नावं ठेवतील अशी ही चिंता बऱ्याच जणांच्या मनामध्ये होती की मला हसतील लोक, हे ध्यानाला वगैरे कसली जाते आहे असं. पण त्यावेळी मी त्यांना असं सांगितलं की पाहुणे असतील तर पाहुण्यांना घेऊन सुद्धा तुम्ही येऊ शकता. हे ध्यान प्रत्येकानं करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे ते बहुधा त्यांना पटलं असावं आणि त्यांचं ध्यानाला येणं चालू राहील. माझा सरांना प्रश्न असा आहे की असा ध्यान वर्ग चालू केला तर एखाद्या व्यक्तीने तो किती दिवसांपर्यंत अटेंड करावा, किंवा तो समजा असा कोर्स असेल तर असं लोक विचारतील की किती दिवसाचा करायचा, किंवा असं काही आहे का की त्याला एक लिमिट की आता तुझा हा वर्ग संपला, तू स्वतः घरी प्रॅक्टिस कर, असं काही आपल्याला काही स्टेप्स ठरवता येतात किंवा काही आहे का त्याच्यामध्ये? हा, आपण असं म्हणतो की 4 प्रकारची आपण ध्यान, जसं तुम्हाला आपण तसं ऑडिओ करून दिलेले आहेत, तर ते ध्यान हे त्याची ओळख व्हावी यासाठी हा ध्यान वर्ग आहे. आणि तो कायमच हे ध्यान करणं आवश्यक आहे. त्यामुळे ठराविक दिवसच इथे या असं नाही.
तर जेवढा ध्यान वर्ग होत असेल त्या प्रत्येक वेळी तुम्ही येऊ शकता. म्हणजे कोर्स असं नसून जसं सत्संग जसा असतो तशा पद्धतीचा तो ध्यान वर्ग असं आपण त्याला म्हणतो. आणि त्यामध्ये त्याची काही फी नसते, पण एकत्रित ध्यानाला बसल्याचा फायदा मात्र लोकांना एकमेकांना प्रेरणा मिळते त्यासाठी होत असतो, आणि त्यानंतर मग चर्चा होते एकमेकांशी, त्याचा सुद्धा फायदा यायला होत असावा. त्यामुळे प्रत्येक वैद्यानं खरं म्हणजे असं ध्यान वर्ग सुरू करावा. त्याच्याकडे जे येणारे रुग्ण आहेत त्यांना ते तिथे बोलवू शकतात, आणि काही रुग्णांना ही जी सत्वावधी चिकित्सा कशी द्यायची असा प्रश्न वैद्यांच्या डोक्यात असतो, तर तिथे येऊन बसायला लागले की हळूहळू त्यांना त्याचाही फायदा होऊ लागतो आणि ते समुपदेशनासाठी सुद्धा तयार होऊ शकतात. थँक्यू. त्यामुळे हा तुमचा प्रश्न जो होता की ठराविक दिवसच या असं आपण काही म्हणतो का, तर आता तरी आपण असं ठराविक दिवस या असं म्हणत नाही. दर आठवड्यात तुम्ही इथे येऊन सराव करा, आणि मग हा सराव रोज करणं आवश्यक आहे. तो रोज जर तुम्हाला करायचा असेल तर आपला ऍप मधला जो प्रोग्राम आहे तो तुम्ही घेऊ शकता. आणि त्यामुळे डॉक्टर मालपेकर यांच्या ध्यान वर्गात येणाऱ्या अनेकांनी ऍप मधला प्रोग्राम नंतर घेतलेला आहे, आणि त्यातल्या काही जणी आज यामध्येही सहभागी आहेत. त्यामुळे ध्यान आपल्याला जे घरोघरी पोचवायचं आहे त्याचा एक भाग म्हणून हा ध्यान वर्ग खूप परिणामकारक होऊ शकतो. सर, हा सामूहिक ध्यानाचा वर्ग किती वेळाचा असतो? आता आपण त्याचे 10-10 मिनिटाचे असे 4 ऑडिओ केलेले आहेत. त्यामुळे ते 40 मिनिटं, आणि बोलणं वगैरे हे साधारण 10-15 मिनिटं. त्यामुळे 50 ते 60 मिनिटं हे होतं. डॉक्टर मालपेकर तुम्ही अधिक सांगू शकता. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही आता हे वर्षभर घेता आहात, त्यामुळे 1 तासात हे सगळं संपतं की नंतर माणसं गप्पा मारत थांबतात वगैरे, तुमचे अनुभव तुम्ही सांगू शकता. हे 1 तासात म्हणजे 10-10 मिनिटांचे हे 40 मिनिटं, पण प्रत्येक एक झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं असं जर मी विचारलं, तर त्यावेळी काही जण आपले अनुभव सांगतात. म्हणजे कल्पना दर्शन ध्यान झाल्यानंतर आता तुम्हाला काय वाटलं हे ऐकल्यानंतर? एकाग्रता ध्यान करताना श्वासावर लक्ष ठेवता कोणाकोणाला आला? कुठल्या नाकपुडीतून? असे जर प्रश्न विचारले तर त्या चर्चेत थोडा वेळ जातो, आणि 1 तास हा कमीत कमी, आणि जेवढा आपला संवाद त्यांच्याशी होईल तो अधिकचा वेळ, म्हणजे 1 तास 10 मिनिटं वगैरे एवढं आठवड्यातून होतच होतं. ओके मॅडम, थँक्यू सर. थँक्यू. सो तुम्ही सुद्धा नगरमध्ये हे सुरू करू शकता. याची काही वेगळी तुम्हालाच ऍप मधला जो प्रोग्राम आहे त्यामध्ये हा प्रोग्राम दिला जाईल, ज्यामध्ये आपण दर आठवड्याला ध्यानाचा एक प्रकार, म्हणजे 4ही प्रकारचा एक प्रकार, पुढल्या आठवड्यात दुसरं, म्हणजे थोडं नाविन्य राहावं म्हणून 1 महिन्याचा आपण त्याचा कोर्स तयार केलेला आहे, की ज्यामध्ये 4 प्रकारचं कल्पना दर्शन ध्यान, 4 प्रकारची साक्षी ध्यान, 4 प्रकारचे एकाग्रता ध्यान, आणि 4 प्रकारची करुणा ध्यान असं त्यामध्ये आहे. आणि त्यात बदल म्हणून कधीतरी आपला नेहमीचा जो ऑडिओ असतात नेहमीचे नोंद, शिखर, ह्या किंवा भावनांची सजगता, हे पण मी कधीतरी त्यांना बदल म्हणून ऐकवते, कारण नाहीतर मग तोचपणा होतो. धन्यवाद. डॉक्टर संजोत आंबिवले आलेले आहेत का? नसतील तर डॉक्टर श्रेया चुरी, तुम्ही तयार आहात? हो सर. हा, चालेल. तुम नमस्कार. माझं नाव डॉक्टर श्रेया चुरी आहे. मी गेले 7 वर्ष प्रॅक्टिस करते. गेले 1.5 वर्ष मी एका कंपनी बरोबर काम करते. डिजिटल हेल्थ कंपनी आहे बेसिकली. सो आम्ही कार्डियक पेशंटशी डील करतो. सो गेल्या वर्षभरात असं जाणवलं की जे कार्डियक पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये ही एक भीती खूप जास्त असते की कार्डियक प्रॉब्लेम झाला आहे, मला हार्ट अटॅक येऊन गेला, माझी बायपास झाली, सर्जरी झाली. सो त्यांच्यामध्ये भीती असते की आता माझं आयुष्य संपलं, मी आता काहीच करू नाही शकणार, किंवा मला आता कोणतेच माझं हॉबीज फॉलो नाही करता येणार, किंवा
घरातच बसून राहायचं, एवढ्या प्रकारची औषधं खायची आणि असं एकदम डिप्रेशन, अँक्झायटी किंवा अशा प्रकारचे खूप त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स आम्हाला कॉमन आढळून आले. सो त्यावेळेला मग अशी कल्पना मनात आली, की मग ह्यांच्यासाठी हे जे काही आपण शिकलोय सत्वावजय चिकित्सा, ही आपण कुठे वापरू शकतो का म्हणून. आणि म्हणून मग मी तो विचार घेऊन सरांना भेटायला गेलेले त्यांच्या ऑफिसमध्ये आणि मग त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन गेले ऑलमोस्ट 9 महिने आम्ही हा प्रोग्राम मी स्वतः सगळ्या पेशंट बरोबर करते आहे. सो आतापर्यंत 100 कार्डियक पेशंट्स 16 पासून 82 वर्षापर्यंतच्या वयोगटातले त्यांच्यासोबत मी 1 to 1 म्हणजे आता आपण जसं झूम कॉलवरती बोलतोय त्याच प्रकारे प्रत्येक पेशंट सोबत समोरासमोर त्यांना बसवून व्हिडिओ कॉलवरती त्यांना आपलं साक्षी ध्यान, करुणा ध्यान किंवा मसल रिलॅक्सेशन टेक्निक्स ह्या सगळ्याचा वापर करून त्यांचं प्री आणि पोस्ट बीपी रिडिंग्स घेऊन त्याच्यात आपल्याला काय फरक दिसतो, त्यांचा मेंटल स्ट्रेस, इंटरनल स्ट्रेस हे सगळं आपण कसं कमी करू शकतो हे त्यांना तिकडे पटवून देऊन गेले आता 100 पेशंट पैकी 60 पेशंट असे असतील की जे ऑलमोस्ट 3 महिने त्यांचे रेग्युलर एक्सरसाइज करून कंप्लीट झालेत. त्या सगळ्या पेशंटचा जेव्हा आम्ही डेटा बघतो, कारण आमचं डिजिटल कंपनी असल्यामुळे आमच्याकडे सगळा डेटा आम्हाला सहज मिळून जातो. सो त्यांचं डे 1चं बीपी रिडिंग्स आणि आता डे 90चं बीपी रिडिंग्स जेव्हा आम्ही कंपेअर करतो, तो ऑलमोस्ट 20% किंवा 20 पॉइंटने तो बीपी कमी झालेला आम्हाला दिसतो. म्हणजे सपोज आता कालची परवाची केस आहे, मी एका पेशंट सोबत पहिल्यांदा सेशन करत होते. त्यांना हार्टचे प्रॉब्लेम होते. त्यांच्याशी बोलताना जाणवत होतं, की त्यांना खूप अँक्झायटी आहे. म्हणजे असं ह्याची भीती, मला खाली नाही जाता येणार, मला हे नाही करता येणार, असं खूप होतं. त्यांचं बीपी रिडिंग ऑलमोस्ट होतं 140-90 समथिंग आणि आपलं 1 तासाचं सेशन झालं त्यांच्यासोबत साक्षी ध्यान केलं, डीप ब्रीथिंग एक्सरसाइजेस केले आणि 1 तासानंतर सत्वावजय चिकित्सा केल्यानंतर जेव्हा पुन्हा त्यांचं बीपी रिडिंग घेतलं, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या मुली होत्या. त्या सुद्धा शॉकमध्ये होत्या. कारण त्यांचं बीपी रिडिंग होतं 100 आणि 60. म्हणजे फक्त एका सेशनमध्ये पहिल्यांदा ते जेव्हा ते करत होते, त्या सेशनमध्ये सुद्धा त्यांना ऑनलाईन सेशनमध्ये म्हणजे समोरासमोर बसून सुद्धा नाही. जेव्हा मी त्यांच्यापासून मी जर मुंबईमध्ये बसले तर ते कुठेतरी दिल्लीला होते. इथे बसून जेव्हा ते मी जे काही सांगते त्याच्यात ते सगळं फॉलो करून त्यांनी ते ध्यान लावलं, स्वतःच्या शरीराकडे साक्षी होऊन पाहिलं. सगळं तटस्थ राहून, मनातले विचार बाजूला करून त्यांनी स्वतः प्रयत्न केला आणि त्या पहिल्या प्रयत्नात जेव्हा त्यांना एवढं यश मिळालं, ते स्वतः एवढे खुश झालेले, की मला आता त्यांना रोज रिमाइंडर पण द्यावं लागत नाहीये, की तुम्ही हे प्रॅक्टिस करायची आहे. मला स्वतः त्यांच्याकडनं मेसेजेस येत राहतात, की मी आज प्रॅक्टिस केली, आज माझं बीपी रिडिंग असं आहे, हे आहे. सो बेसिकली अनुभव एवढा आहे, की वयाचा माझ्या मते वयाचा कुठेही मला त्याच्यात हे जाणवलं नाही. 16 वर्षाच्या मुलगी होती, की जिला हार्टचा प्रॉब्लेम झालेला. शाळेत होती ती. आणि शाळेत जाऊन येऊन मग ती सेशन अटेंड करायची माझ्यासोबत. सो ती पण मला सांगायची, की माझं कॉन्सन्ट्रेशन लेव्हल खूप वाढलं आहे. मला आता रिलॅक्स वाटतं. मला शाळेत जाताना टेन्शन येत नाही किंवा चालताना, घरी येताना दम लागत नाही. फ्रेश वाटतं, रिलॅक्स असते. 82 वर्षाचे एक आजोबा होते ज्यांच्यासोबत सेशन घेतलेले, ज्यांना ऐकायचा सुद्धा प्रॉब्लेम होता. पण तरी ते ऑनलाईन सेशन सगळे अटेंड केले त्यांनी माझ्यासोबत. त्यांचं बीपी रिडिंग्स आमच्याकडे नेहमी 170, 100 अशा रेंजमध्ये असायचं. त्यांचं बीपी रिडिंग आता जेव्हा आम्ही चेक करतो, तेव्हा ते नॉर्मल रेंजमध्ये म्हणजे 130-80, 120-80 ह्या सगळ्या रेंजमध्ये ते बीपी असतं. सो माझा जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मनात डाउट्स होते, की ऑनलाईन आहे. मी स्वतः पर्सनली सेशन्स किंवा असं काउन्सिलिंग जास्त प्रमाणात केलं नव्हतं. त्याच्यात कार्डियाक पेशंट्स होते. सो सगळ्या प्रकारचं टेन्शन होतं.
पण सरांना जाऊन भेटले, त्यांच्याशी बोलले, त्यांनी सगळे डाऊट्स क्लिअर करून दिले. कसं बोलायचं, कोणते पॉइंट्स पिच करायचे, त्यांना कसं मोटिवेट करू शकतो, हे सगळं शिकून घेतलं. आणि नंतर जेव्हा हळूहळू सुरू करत गेले, मला स्वतःला विश्वास बसत नाही की आता माझे ऑलमोस्ट 100च्या वरती पेशंट झाले, ज्याच्याशी ऑनलाईन मी कनेक्ट करू शकली आहे. मुंबईमध्ये माझ्या ऑफिसमध्ये बसून मी भारतभर सगळ्या पेशंटशी बोलली आजपर्यंत. सो मला त्याचं खरंच सरांना त्याचं श्रेय द्यावंसं वाटतं की त्यांनी हे जो काही प्रोग्राम बनवला, जो आम्हाला शिकता आला, आणि त्यामुळे आज सगळ्या भारतभर पेशंटना मला मदत करता येते. सो त्याच्यासाठी थँक्यू सो मच सर. आणि अजून काही कोणाला विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. गुड इव्हनिंग मॅडम. गुड हॅलो इव्हनिंग. हा बोला. तुमच्या प्रयत्नाचं खूप खूप अभिनंदन आणि सरांचं सुद्धा अभिनंदन. तुम्ही एक चांगला प्रयत्न करताय. 100 पेशंटला तुम्ही ऑनलाईन सगळ्या गोष्टी करताय. तर एकंदरीत आता तुमच्यापासून 16 वयापासून साधारणतः 80 वयापर्यंत असे पेशंट येत आहे म्हणताय. हा. तर यात कॉमनली कुठली डिसऑर्डर आपल्याला लक्षात आलेली आहे साधारणतः? मी जसं सांगितलं तसं की मी फक्त कार्डियक पेशंट बघते. म्हणजे ही त्याच्याबद्दल चालेल. नकळत कार्डियक पेशंट्स हे माझं स्पेशलायझेशन झालंय. आम्ही हार्ट अटॅक म्हणजे ज्यांचं हार्ट फेलियर पेशंट्स आणि अक्यूट करोनरी सिंड्रोम असे जे 2 प्रकारचे आपले पेशंट आहेत, हे 2 पेशंट प्रामुख्याने आम्ही हँडल करतो. आणि त्यांच्याशीच जास्त संवाद साधला जातो. म्हणजे ज्यांचं पंपिंग कॅपॅसिटी कमी झालंय किंवा ज्यांची बायपास सर्जरी होऊन गेली आहे, ज्यांना बायपास सर्जरी सांगितली आहे, एंजिओप्लास्टी झालेली आहे, अशा प्रकारचे पेशंट्स असतात हे सगळे. अगदी बरोबर मॅडम. पण त्याच्यातच काय झालं की असं प्रत्येक पेशंटला बऱ्याचशा अशातनं ह्या मोठ्या इंजुरी मधनं पेशंट गेला की त्याला वाटतं की माझं आयुष्य संपलेलं आहे आणि बरोबर. मग आता माझं काय पुढे राहिलेलं नाही. तर ते अशा बरोबर. जास्तीत जास्त कुठला डिसीज जास्त आढळतात आणि त्याला तुम्ही कसं काउन्सिलिंग केलेलं आहे, तसं त्याची जगण्याच्या होप कशा वाढवलेल्या आहेत त्याच्याबद्दल काही एक्सपिरियन्स सांगू शकाल का तुम्ही? बरोबर, नक्की सांगू शकेन. जास्त करून जे पेशंट असतात ते हताश झालेले असतात की आता इतकी लिस्टभर औषध, पानभर औषधं दिलेली असतात सगळ्यांना कार्डिओलॉजिस्ट कडनं. पाण्याचं रेस्ट्रिक्शन्स असतं किंवा खाण्यापिण्याचे रेस्ट्रिक्शन्स आलेले असतात, फिरण्याचे, चालण्या फिरण्याचे रेस्ट्रिक्शन्स आलेले असतात. त्याच्यामुळे असं कोंडल्यासारखं त्यांना जास्त वाटत असतं. आणि दुसरं म्हणजे की खूप मोठा काहीतरी खूप आजार झालाय मला आणि आता मी याच्यातनं कधी बाहेरच पडू शकणार नाही, याही प्रकारचे पेशंट असतात. आणि अजून एक तिसरे प्रकारचे पेशंट असेही असतात की ज्यांना फरकच पडत नाही. ते डिनायल मध्ये असतात की ते स्वीकारच करू शकत नाही की मला काहीतरी झालंय. तर या तिन्ही प्रकारचे पेशंट्स पाहिलेत आम्ही आणि त्यांना हँडल कसं केलं, त्याचा एकच उपाय आहे माझ्याकडे की मी त्यांना साक्षी ध्यान करायला शिकवते सर्वात आधी. स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला शिकवते. स्वतःच्या शरीराकडे लक्ष देताना तुमचं शरीर तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करते हे जेव्हा तुम्हाला कळायला लागतं, त्यांनी खूप फरक पडतो. मी माझ्या पेशंट्सना एकच वाक्य सांगत असते की जे त्यांना पटतं. आता ते कितपत योग्य आहे किंवा काय ते सर सांगतील. पण मी त्यांना सांगत असते की आपण जसे नॉर्मल आपल्याला जर एखाद्याला एखादी गोष्ट सांगायची आहे, पण जर आपल्या समोरच्या व्यक्तीने ती आपली ऐकून नाही घेतली किंवा दुर्लक्ष केलं, तर आपल्या मनावर एक नकळत त्याचा ताण पडत जातो. तसंच आपलं शरीर आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय आणि आपण जेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा ऐकत नाही, तर तो ताण आपल्या शरीरावरती पण राहतो. पण जेव्हा तुम्ही साक्षी ध्यानाचा वापर करून, त्याचा प्रॅक्टिस करून तुम्ही जेव्हा रेग्युलर बेसिसवरती तुमच्या शरीराशी संवाद साधायला सुरुवात करता, हळूहळू तुमच्या शरीरातनंच तुम्हाला पॉझिटिव्ह वाइब्स यायला लागतात आणि तुमचं जी काही भीती असते आतली, ती निघून जाते. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगते फक्त, की माझ्याकडे एक पेशंट होते 67 वर्षाचे. साउथ इंडियन पेशंट होते. बिझनेसमॅन होते ते. मोठे म्हणजे काही पैशाची हे नाही, काही त्या प्रकारचा स्ट्रेस काही नाही. पण हार्ट अटॅक येऊन गेल्यामुळे ते खूप टेन्शनमध्ये आलेले, की आता सगळं काय होणार? पुढे कसं करणार? अशा प्रकारचं. मला बाहेर जाता येणार नाही आणि झोप नाही लागायची, टेन्शनमध्ये असायचे, झोपेच्या गोळ्या खायचे.
अशा ह्याच्यात त्यांना जेव्हा मी फक्त सुरुवातीला जेव्हा साक्षी ध्यान, करुणा ध्यान आणि मसल रिलॅक्सेशन टेक्निक्स ह्या त्यांना वेळा मी ठरवून दिलेल्या की कोणत्या वेळेला काय करायचं, हे त्यांनी जेव्हा महिनाभर केलं, त्यांनी मला स्वतः नंतर सांगितलं की आता मला झोप व्यवस्थित लागते, झोपेच्या गोळ्या सुद्धा घ्याव्या लागत नाहीयेत आणि कोणत्याच प्रकारचं टेन्शन पण नाही. मी रोज सकाळी चालायला पण जातो. बाहेर ऑफिसला पण व्यवस्थित जातो आणि सगळी कामं व्यवस्थित होतात. सो हे शेवटी काय आहे की तुम्हाला तुमच्या शरीराशी संवाद साधून त्यातनं बाहेर पडायचं. हे त्यातलं मला जेवढं समजलंय त्याच्या प्रकारे मी सांगते तुम्हाला. छान छान, अजून अभिनंदन डॉक्टर. थँक्यू मॅडम. थँक्यू. खूप छान. आणि हे तुम्हाला जे आता कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आता दिसतो आहे, तुम्ही केलेल्या सरावाचा आणि तुम्ही जे प्रत्यक्ष ज्यावेळी तुम्ही अनुभव घेऊ लागलात हा समुपदेशन करण्याचा, त्यामुळेच हा कॉन्फिडन्स येतो. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप माणसांना याची गरज आहे. बऱ्याचदा असा कोणताही मोठा ज्यावेळी त्रास होतो त्यावेळी त्याच्याबरोबरची अँझायटी आणि डिप्रेशन हे खूप अधिक असतं आणि त्यामुळे त्या शारीरिक आजारातून बाहेर पडणं देखील शक्य होत नाही. तुम्ही आता जे काही काम करत आहात ते खूपच महत्वाचं आहे. ऑल दी बेस्ट. थँक्यू. थँक्यू सर. मला मॅडम तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. जसं की झोपेच्या गोळ्या बंद झाल्या असं म्हटलं, तसं कार्डियक मेडिसिन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर सुरू होतं बायपास किंवा हो. एंजिओप्लास्टी झाल्यानंतर. त्यामध्ये काही गेल्या 9 महिन्यांमध्ये पेशंटच्या त्या मेडिकेशन मध्ये काही रिडक्शन झालं आहे का? असा अनुभव आहे का? झाल्या आहेत पण तेवढ्या प्रमाणात नाही झाले. ह्याचं कारण सांगते की आम्ही फक्त कार्डिओलॉजिस्टचे पेशंट त्यांच्यासाठी म्हणजे काउन्सिलिंग करणं किंवा त्यांचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून देणं हे काम जास्त पाहतो आणि मेडिसिन्सशी तेवढा संबंध येत नसल्याने त्या मेडिसिन्स आम्हाला नाही कमी करता येत, पण जेव्हा त्यांच्या ओव्हरऑल हेल्थमध्ये कार्डिओलॉजिस्टला स्वतः फरक दिसतो तेव्हा त्यांनी नक्कीच कमी केलेली आहेत मेडिसिन्स. पण त्याचं मला हे नाही असं तुम्हाला सांगता नाही येणार की किती बरोबर. पेशंट्सचं झालंय ते असं. हा, Ejection डॉक्टर ही fraction आज वाटतो जे का काम मॅडम? करतात ही एक मोठी कंपनी आहे जे ऑनलाईन त्यांच्याकडे कार्डिओलॉजिस्टच्या पॅनलवर आहे आणि त्यांना सपोर्टिव्ह म्हणून हे मानसोपचार आणि अशा पद्धतीचं काउन्सिलिंग हे डॉक्टर श्रेया मॅडम करतात आणि ज्याचा खूप फायदा होतो आहे. हे आता त्यांना जसं अनुभवता आलं तसंच खूप पेशंटनाही अनुभवता येत आहे आणि त्यामुळे हळूहळू प्रत्येक जसं सायकॅट्रिस्टच्या बरोबर सायकोथेरपिस्ट असतात तसं कार्डिओलॉजिस्टच्या बरोबर देखील सायकोथेरपिस्ट ठेवण्याची आता वेळ आलेली आहे. आणि हे ज्यावेळी सर्व कार्डिओलॉजिस्टना पटेल त्यावेळी हे सगळे हार्ट डिसीजचे जे पेशंट आहेत ते अधिक वेगानं रिव्हर्स होतील, बरे होतील. थँक्यू मॅडम. सो मी Thank you. तुमचा नंबर देखील शेअर करतो. कोणाला जर तुमची सर्व्हिस घ्यायची असेल तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा ती जी काही सिस्टीम आहे तुमच्याकडे हे पेशंट कसे येतात त्याबद्दल तुम्ही थोडस सांगितलं तर बरं होईल. म्हणजे यामध्ये आपले जॉईन झालेल्यांमध्ये काही हार्ट पेशंट देखील असू शकतात. तर बरोबर. हा, चालेल सर. तर आता सांगाल का तुम्ही, समजा असं कोणाला ही तुमची जी काही सिस्टीम आहे त्यामध्ये जॉईन व्हायचं असेल तर काय करावं लागतं? सध्या तरी सर हे कार्डिओलॉजिस्ट जे आमचे ऑनबोर्ड झालेले किंवा ऑन पॅनल आहेत त्यांच्याकडनं त्यांचेच पेशंट जे आहेत तेवढे घेतले जातात. ओके. बाहेरचे पेशंट्स तेवढे बघितले जात नाही. पण जर कोणाला असं वाटलं की काही आहे तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आपण बघूया काय करू शकतो ते. थँक्यू मॅडम. खूप मोठं आणि चांगलं काम तुम्ही करताय. ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. आता आपण पुढच्या डॉक्टरांना संधी देऊ. डॉक्टर कापरे त्या पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात. मी त्यांना त्यांचा व्हिडिओ आणि ऑडिओ सुरू करायला विनंती करतो. नमस्ते. माझा आवाज येत आहे का? हो, येतोय. नमस्ते, मी डॉक्टर दीप्ती कापरे जुन्नरे. मी हडपसर पुण्यामध्ये मी प्रॅक्टिस करते. माझी आयुर्वेद मानसोपचार म्हणजे आयुर्वेद सायकायट्री आणि काउन्सिलिंग अशी माझी प्रॅक्टिस आहे. गेले 7-8 वर्षांपासून मी पुण्यामध्ये ही प्रॅक्टिस करते. तर त्यामध्ये आज म्हणजे सत्वावर जे हा विषय आहे त्याला धरून मी माझा एक केसचा अनुभव शेअर करणार आहे.
तर मी पेशंटसाठी म्हणजे माझ्याकडे युजली जे पेशंट्स येतात ते आपण आत्ताच्या बोली भाषेमध्ये आपण जे म्हणतो एन्झायटी, डिप्रेशन, OCD अशा प्रकारचे पेशंट येत असतात. तर त्यांच्यामध्ये आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म हे मी वापरते आणि त्याबरोबर एक्सरसाइज स्वरूपात पेशंटला मी सत्वावजय चिकित्सेमध्ये सांगितलेले जे आपले ध्यानाचे प्रकार आहेत किंवा ज्या काही टेक्निक्स आहेत त्या मी हळूहळू त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये मी इंट्रोड्यूस करते. तर त्याच्यातला एक अनुभव आहे की ही एक 23 वर्षाच्या आसपासची मुलगी जी माझ्याकडे आली होती. तिला तिची आई घेऊन आली होती आणि ही अवसाद म्हणजे डिप्रेशनची अशी पेशंट होती की जी आधी 2-3 सायकॅट्रिस्टकडे जाऊन त्यांची मेडिसिन ट्रीटमेंट घेऊन आली होती. पण त्यांनी तिला काही त्रास होत होते, वजन वाढत होतं, छान वाटत नव्हतं म्हणून तिने ती परस्पर ट्रीटमेंट बंद केली होती आणि तिची आई तिला घेऊन आलेली होती. तर आणि तिला ही औषधं घेण्याची अजिबात मनाची तयारी नव्हती. तिने 4-5 सुसाईड अटेम्प्ट्सही केलेल्या होत्या. पण प्रत्येक वेळेस कुठेतरी आपल्याला कोणीतरी वाचवावं किंवा काहीतरी आपल्याला जगण्यासाठी काहीतरी उमेद ती शोधत होती. म्हणून काहीतरी हिंट ती सोडत होती, की मी काही औषध घेतलेलं आहे किंवा मी अमुक ठिकाणी जात आहे आणि त्या एका धाग्यावर घरातल्यांनी ट्रेस करून तिला वाचवलेलं होतं. तर आता ही ऑनगोईंग केस आहे. तिची ट्रीटमेंट सुरू होऊन 9 महिने झालेले आहेत. तर जेव्हा तिला सुरुवातीला काउन्सिलिंग किंवा आपण सत्वावजयमधला कुठलाच प्रकार वापरता आला नाही, कारण ती तेवढी रिसेप्टिव्ह नव्हती, तेवढी स्टेट ऑफ माइंड तिची नव्हती. पण एक जेव्हा 4-5 महिने ट्रीटमेंट, औषधोपचार आणि पंचकर्माचे झाल्यानंतर जेव्हा असं लक्षात आलं की ती तिच्या कोशातून बाहेर येतेय आणि ती तिचं जे काही अकॅडमिक परस्यू करतेय की आता मला हे करायचंय, तिने ती जगण्याची इच्छा दाखवली. तिचे सुसायडल थॉट्स अगदी 90% कमी झाले. तिचं बाकीची जी लक्षणं म्हणजे प्रचंड प्रमाणात रोज रडणं, दिवसभर झोपून राहणं, चिडचिड करणं, जेवणाच्या वेळा व्यवस्थित नाही, ह्या हळूहळू करेक्ट व्हायला लागल्या 3-4 महिन्यामध्ये. आणि त्यानंतर जेव्हा एक 4थ्या आणि 5व्या महिन्याच्या मध्ये कुठेतरी जेव्हा जाणवलं की ती आता थोडी व्यवस्थित विचार करू शकतेय, तेव्हा तिची विचारधारा किंवा विचारसरणी ही एक वेगळ्या लेवलवर आपण नेण्यासाठी म्हणून सत्वावजय चिकित्सेचा तिथे मी उपयोग केला. तिथे मला तिला बॉडी स्कॅन किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करणं ही एवढी सोपी म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणं एवढी सोपी सुद्धा तिला हे जमत नव्हतं. कारण तिला ते फार अजून ओव्हरवेल्मिंग करत होतं. ती फार अजून त्या कोशात जायची. तिला फार रडू यायचं. त्यामुळं मग मी तिला काय केलं, की तिला काही प्रश्न लिहून दिले. म्हणजे तिची विचारांची दिशा बदलायची होती. पण तिला चल आता तू सुसाईड अटेम्प्ट्स करायचे नाहीत परत किंवा का करायचे नाहीत, असं बोलणं तिथे योग्य नव्हतं. त्यामुळं मी तिला काही प्रश्न लिहून दिले. त्या प्रश्नांचं तिला मी काय सांगितलं, तिला मी सांगितलं की रोज तू ह्या प्रश्नांवर रोज काही वेळ विचार करायचा आणि त्यावर तुझी काय उत्तरं असतील ना ती एका वहीमध्ये नोंद करायची. हे असं आपल्याला बरेच दिवस करायचं. तर ते प्रश्नांचं स्वरूप असं होतं की हू एम आय, हू इज द रिअल मी, आणि मी कोण आहे, हे माझं काय अस्तित्व आहे या सगळ्या सेटअपमध्ये. दुसऱ्या प्रकारचे प्रश्न असे होते, कारण ती काय करत होती, एकदा तिने तिच्या पूर्ण अंगावर ब्लेडनी असे कट्स घेतलेले होते आणि त्याचा तिने मला फोटो दाखवला की मला इतकं असह्य होतं की मी हे असं केलेलं आहे. तर मग एक प्रश्न त्यात असा होता की मला स्वतःला अशा पद्धतीने त्रास देणं किंवा पनिश करण्याची ही गरज कुठून येते? किंवा अजून एक प्रश्न असा होता की मला हे जे काही आयुष्य मिळालेलं आहे याचा उद्देश काय असू शकेल, काय पर्पज असू शकेल ह्या लाईफचा, म्हणजे फक्त आता उद्याचा दिवस मी कसं नाही जगणार आहे ह्या प्लॅनिंगसाठी हे आयुष्य आहे का? तर जेव्हा तिला हे असे प्रश्न दिले आणि रोज याच्यावर विचार करायला लावला, तेव्हा थोड्या दिवसांनी तिचा मला म्हणजे रिस्पॉन्स असा आला की मी त्या प्रश्नांवर विचार करतेय आणि नक्कीच ह्याचा उद्देश असा नाहीये की म्हणजे माझ्या जगण्याचा उद्देश नक्कीच मृत्यू हा नाहीये, उत्तर हे नाहीये. म्हणजे तिच्यामध्ये ही इन्साइट डेव्हलप झाली की ठीक आहे, म्हणजे माझे विचार आणि माझी कृती यातला फरक तिला लक्षात यायला लागला. म्हणजे मी एकच केस इथे मांडत आहे, ह्याला खूप अनेक पैलू आहेत, पण आपण अशा पद्धतीने पण जाऊ शकतो. म्हणजे एखादी सुसायडल अटेम्प्ट करणारी व्यक्ती की आपण अरे हे असं नाही करायचं, तो आयुष्य किती सुंदर आहे असं बोलून तिला कदाचित लक्षात येणार नाही.
पण हे असे थोडेसे वेगळ्या मार्गाने विचारलेले प्रश्न प्लस आयुर्वेदिक ट्रीटमेंट ज्याच्यामुळे ती थोडी रिसेप्टिव्ह झाली आणि नंतर मग ह्या विचारांना तिचं माइंड ओपन झालं. आणि आता स्टेट अशी आहे 9 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर की ती प्रचंड हुशार मुलगी आहे. ती आता MA सायकोलॉजी परस्यू करते की जी तिने BA सायकोलॉजी नंतर तिने ते सोडून दिलं होतं. का तर तिला कोणीतरी सांगितलं होतं की तू ऑलरेडी सायकॅट्रिक पेशंट आहेस आणि तुला सायकोलॉजी जमणार नाही. पण ट्रीटमेंट नंतर तिला तो कॉन्फिडन्स परत आला आणि ती स्वतःच्या ह्याच्यावर तिने MA सायकोलॉजीची एंट्रन्स देऊन ती मुंबईच्या एका चांगल्या रेप्युटेड कॉलेजमध्ये ती MA सायकोलॉजी परस्यू करत आहे. आणि पूर्णपणे तिचे सुसायडल थॉट्स गेलेले आहेत. काही इमोशन्स बाकी आहेत, जसे की तिला तिच्या प्रचंड लहान तिचं फार फार म्हणजे चाइल्डहुड मॉलेस्टेशन, फिजिकल अब्यूज अशी तिची हिस्ट्री आहे. त्याच्यातून हळूहळू तो एक्सेप्टन्स तिला येतोय. 100% नाहीये, पण मी असं म्हणेन की कुठे 98-99% सुसायडल थॉट्स तिच्या मनातल्या सगळ्या गेलेल्या आहेत. आणि ती आयुष्याकडे आता फार उमेदीने आणि होपनी बघते. तिच्या आवडीच्या गोष्टी ती परस्यू करते. तर हा एक सत्वावजय चिकित्सेचा भाग की तिच्यासाठी अवेलेबल राहणं, तिचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं, तिची विचारांची दिशा बदलण्यासाठी तिला प्रश्न विचारणं, अशा स्वरूपाची ही चिकित्सा आहे. तर याच्यामध्ये 2 मुद्दे असे की ज्ञान आणि विज्ञान म्हणजे तिला स्वतःबद्दल की तू कोण आहेस ह्याच्याबद्दल एक जागरूकता किंवा एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी प्रश्न विचारले. प्लस विज्ञान म्हणजे तिला तिची कंडिशन बद्दल माहिती दिलं, एज्युकेशन दिलं, तिची स्लीप, तिचं झोप, तिचा आहार, तिचं पचनशक्ती कशी तिच्या आजारातून तिला बाहेर काढण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. ह्याचे थोडेसे सायंटिफिक एक्सप्लेनेशन तिला दिले आणि ते तिला पटले आणि तिने त्याच्यामध्ये चेंजेस करायला सुरुवात केलेली आहे. तर ही माझी एक केस आहे जी मी इथे प्रेझेंट केलेली आहे. वेळेअभावी मी दुसरी करू शकत नाहीये. पण तुम्ही सगळ्यांनी हे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद डॉक्टर दीप्ती. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर आपण पुढच्या डॉक्टरकडे जाऊ. डॉक्टर दीप्ती यांनी जे समुपदेशन केलं आणि त्या मुलीला एकतर प्रथम आधार दिला आणि नंतर विचार करायला प्रवृत्त केलं आणि त्याचा त्यांना खूप चांगला अनुभव आला. आतापर्यंत आपण काही डॉक्टरनी जे त्यांना अनुभव आलेले आहेत ते सांगितलेले आहेत. यामध्ये थोडं नाविन्य राहावं म्हणून आता मी डॉक्टर आदिती कुलकर्णी यांना विनंती करतो की त्या पेशंटला असे उपचार करतातच, पण आपण ठाण्यामध्ये एक प्रकल्प चालवतो जिथे मुलींचं वसतिगृह आहे. तिथे आपले काही डॉक्टर, काही थेरपिस्ट दर आठवड्याला जातात. डॉक्टर आदिती सुद्धा तिथे गेले वर्षभर काम करत आहेत आणि त्या कल्याणहून ठाण्याला मुद्दाम त्यासाठी येतात आणि तिथे जातात. तर त्या वसतिगृहात जाऊन त्यांनी जे काही एक प्रकारे समुपदेशन केलं, तिथल्या मुलींना काही ध्यानाचे प्रकार शिकवले, तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपला ऑडिओ व्हिडिओ सुरू करावा आणि त्याचबरोबर त्यांची एक भविष्यातले सुद्धा काही कल्पना आहेत की तरुण मुलींमध्ये या ज्या सगळ्या समस्या वाढता आहेत, स्ट्रेसमुळे होणारे शारीरिक आजार, तर त्याबद्दल सुद्धा त्या एक उपक्रम सुरू करणार आहेत, त्याचीही त्या माहिती देणार आहेत. धन्यवाद डॉक्टर. नमस्कार सगळ्यांना आणि धन्वंतरी जयंतीच्या धन्वंतरींच्या चरणी आधी नमस्कार करून तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देते. सरांनी जसं सांगितलं तसं आम्ही हा मागच्या वर्षी जीवन संवर्धन म्हणून जी संस्था आहे तिथे हा उपक्रम सुरू केला. माझ्याबरोबर अजून 3 डॉक्टर्स याच्यामध्ये सहभागी झाले आहेत. तर सगळ्यात आधी सुरुवातीला आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा जवळजवळ तिथे 45च्या आसपास 1-2 कमी जास्त अशा मुली आहेत, म्हणजे आता पण आहेत. तर त्यांच्या बऱ्याच समस्या होत्या. समस्या म्हणजे कसं की आपापसात भांडणं, ज्या रेक्टर आहेत त्यांचं न ऐकणं, एकमेकींना बुली करणं, शिवाय शिवी देणं,
अशा अशा बऱ्याच गोष्टी. त्याच्यानंतर हॉस्टेलला असताना सुद्धा म्हणजे जशा त्या मोठ्या होतात, तसं मग त्यांना शाळेतला बॉयफ्रेंड असणं, आवडणं किंवा झोपणंच खूप, न उठणं किंवा दिलेल्या सूचना न पाळणं आणि ह्या सगळ्यामध्ये जसे आपल्याकडे नेहमी पेशंट येत असतो, तेव्हा त्याची काहीतरी एक फॅमिली बॅकग्राऊंड असते. त्याला काहीतरी त्रास असतो आणि आई-वडील तो घेऊन सांगायला येतात. मग आपण त्या मुलाचं, मुलीचं किंवा व्यक्तीचं हे करत असतो. पण इथे मुख्य आम्हाला अडचण अशी आली, की ह्या मुलींचं संपूर्ण मागचं बॅकग्राऊंड कोणालाच माहीत नाही. संस्थेकडे पण त्याचा संपूर्ण अहवाल नाही. त्यामुळे ही व्यक्ती अशी का वागते? म्हणजे ती बाकीच्या 2 मुलींचं बघून वागते आहे, का तिलाच आतून असं वाटतंय, का तिला रागच येतोय? मग असं सगळं केल्यानंतर आमच्याबरोबर ज्या दोघी सायकॉलॉजिस्टच्या मॅडम आहेत, त्यांनी ही छान प्रश्नमंजुषा तयार करून दिली. आत्ता जे आधीच्या डॉक्टरांनी सांगितलं, की मी वैयक्तिक पेशंटला दिली, तर तसं आम्ही या सगळ्या मुलींसाठी केलं आणि त्याच्यातून काही विशिष्ट मुली आम्ही सिलेक्ट केल्या आणि प्रत्येकीकडे त्या डिव्हाईड केल्या. आणि प्रत्येकीने आम्ही त्यांच्याशी बोलायचं असं ठरवलं. मग जेव्हा आमचं त्यांचं वन ऑन वन सेशन झालं, तेव्हा मग बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या, की हे का, ते का, मी असं का वागले, मला का राग आला, मला अजूनही येतो. म्हणजे त्यांच्या एकमेकींच्या बहिणी किंवा भाऊ पण त्या संस्थेत आहेत. मग ते सगळं येतं. कोणाचा राग आला तर खुन्नस काढायचीच कशी, असं सगळं. म्हणजे केव्हा-केव्हा काही भांडणं माझ्या समोरच इतकी मोठ्याने झाली, की मी ती कधीही पाहिलेली नव्हती. त्यामुळे मला ते बघूनही खूपच शॉक बसला, की असं एवढं हमरी-तुमरीवर कोणी भांडू शकतं आणि एवढ्या लहान मुलीसुद्धा. आणि मग आम्ही जसं-जसं त्यांचं काउन्सिलिंग केलं, सुरू झालं बोलणं. मग आधी त्या बोलायच्या नाही, पण नंतर त्या इतक्या मोकळ्या झाल्या. मग आम्ही त्यांचं फोन अ फ्रेंड सारखं केलं. फोनवर पण आम्ही त्यांच्याशी आठवड्यातून बोलायचो. म्हणजे आत्ता पण मला जॉइन व्हायला उशीर झाला, कारण माझ्याकडे ज्या 4 मुली आहेत, त्यांच्या एका मुलीचा आज वाढदिवस होता आणि तिला माहीत नव्हतं, की माझा फोन येणार आहे. पण बोलता-बोलता तिने सांगितलं, की माझा 10 तारखेला आहे. म्हणून मी आज तिला आठवण ठेवून फोन केला. तर ती खूप खुश झाली. त्या रेक्टर पण खुश झाल्या आणि त्या मला म्हणाल्या, की "मी तुमच्याशी अजून बोलायचंय मला." मी मी म्हटलं, की "आजच्या दिवस आम्हाला असं सांगितला उपक्रम सुरू आहे आमचा. मी ऑलरेडी लेट झाले आहे." तर इतकं म्हणजे मुली मोकळ्या होतात, बोलतात आणि आता आमचं वर्ष संपत आलं, तर त्या म्हणाल्या, की "तुम्ही जाऊ नका इथून. आम्ही तुमच्याशी बोलत जाऊ." आणि दुसरा अनुभव खूपच छान म्हणजे आमच्या चौघींचेही खूप चांगले-चांगले अनुभव आहेत. तर त्यांनी असं म्हटलं मुलींनी, की त्या एकमेकींना सांगतात दुसरींना, की "तुला काही बोलावसं वाटतंय ना, तू यांच्याशी बोल." म्हणजे अजून एक असं आम्हाला जाणवतं, की जेव्हा आपल्याला मनात काहीतरी येतं, तेव्हा ते बोलण्यासाठी जर कोणी नसेल, तर आपण या मानसिक समस्यांकडे जातो. आणि आजची कुटुंब व्यवस्था जी ढासळली आहे, त्याच्यातच हे आपल्याला भरपूर कारणं दिसतात. तर त्यामुळे आपण बोललं पाहिजे, त्या मुलांना बोलतं केलं पाहिजे. आपल्या समोरच्या पेशंटला आलेल्या मानसिक अवस्थेत तो ज्या आहे तिथून. आणि त्याच्यानंतर आम्ही या मुलींना कसं शिकवलं, की पूर्ण मेडिटेशन करायला जे आपलं सत्वावजय आहे त्यानुसार शरीरावर लक्ष द्यायचं. तर आता त्या सांगतात, की मला राग आला. यावेळेस मी शरीरावर लक्ष दिलं. मला माझ्या हालचाली जाणवल्या. मी राग थांबवू शकले. पण मला राग येत होता. मुली बऱ्यापैकी लहान आहेत. ज्या मोठ्या मुली आहेत त्यांनी खूप छान पिकअप केलं आहे. त्यांच्या अभ्यासात त्यानुसार प्रगती दिसली आहे. वागण्यात चांगली प्रगती दिसली आहे. आणि सगळे सेशन्स केल्यानंतर त्या जेव्हा बाहेर गेल्या, कथ्थकच्या निमित्ताने गेल्या वगैरे, वगैरे असं. तर त्यांना तिथे जे अप्रिसिएशन मिळालं, की ह्या संस्थेमधल्या आहेत, अशा आहेत. ते त्यांना फार कौतुकाचं झालं, की नाही आपण ह्या पद्धतीने केलं तर होऊ शकतं. सुसाईड करू वाटणाऱ्या अशा पण मुली आहेत. असंच का होतं ह्या त्यांच्या प्रश्नाचं, माझी आई अशी का वागली, बाबा असे का वागले? अशा बऱ्याच केसेस तिथे आहेत आणि त्या हँडल करण्याचा अनुभव मिळाला. सरांनी त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यामुळे हे सगळं होऊ शकलं. आता पुन्हाही तो प्रोजेक्ट आम्ही पुढचे वर्षही पुढे नेतो आहोत. आणि दुसरा एक
मागच्या वर्षी पण धन्वंतरी जयंतीचा असा छान कार्यक्रम सरांनी अरेंज केला होता आणि त्याच्यानंतर मी एक उपक्रम सुरू केला की ज्यांना फक्त भीती वाटते आहे अशा लोकांचा मी एक ग्रुप तयार केला आणि त्यांना सांगितलं की मी तुमचं एकदा सेशन घेत जाईल. मग आधी संख्या बरीच होती, पण नंतर ती 10 वर स्थिरावली. ते 10 जण मात्र अ, म्हणजे आम्ही 4-5 महिने दर रविवारी हे सेशन घेत राहिलो. मग त्याच्यात त्यांचे प्रश्न, त्यांना वाटणारी भीती प्रत्येकाला वेगवेगळी वाटत होती. आणि आता माझ्याकडे त्यांचा डाटा आहे की या 10 जणांचेही त्याच्यामधून ते बाहेर आले. म्हणजे काही जण असे होते की बायकोला 1 मिनिटं पण बाहेर जाऊ देत नव्हते, की तू माझं बीपी वाढलं तर काय करू? इथून जी भीती होती. मुलगा अमेरिकेत शिकायला गेला, आता काय होणार? मी कसं काय राहू? मला आहे मेनोपॉजच आहे, मेनोपॉजच आहे. असं म्हणत ती अ, बाई होती. सारखं रडू होतं. अशा बऱ्याच त्यांचे प्रॉब्लेम्स होते. पण ह्याच्यामध्ये मी हे सामूहिक समुपदेशन केलं. वैयक्तिक काउन्सिलिंग केलं नाही. त्यांना या आपल्या सगळ्या या पद्धतीनेच या सगळ्यांना केलं. तर मला तो पण एक अनुभव चांगला आला. अ, आता माझ्याकडे एक मुलगी आहे की जिला मात्र पंचकर्म मी केलं म्हणजे बसती चिकित्सा दिली आणि त्याच्यानंतर ती माझ्याशी बोलायला लागली की मला असं बाकीचं पण खूप वाटतं, खूप राग येतो. आणि ती पहिल्यांदा जेव्हा आली तेव्हा तिच्या फक्त डोळ्याला धार होती. तिची आई शेजारी बसली होती आणि आई घेऊन आली होती की हिचं आता लग्न करायचंय आणि हिला तुम्ही जाड करून द्या. आणि ही सारखी अशी रडते आणि विचार करते, हिला खूप भीती वाटते. तर ह्या केसमध्ये मात्र मी तिला आधी म्हटलं, की "तुला जाड व्हायचंय ना, आपण आधी ही चिकित्सा करूया." मग ते सुरू झाल्यानंतर तिला जेव्हा मला असं वाटतं, की जेव्हा शोधन झालं, त्यानंतर तिला थोडीशी हुशारी आली असणार आणि मग माझ्यावर थोडा विश्वास वाटून ती मोकळं बोलायला लागली. आणि आता बस्तीचे साधारण 7-8 सेटिंग्ज झाले आहेत. थोडे आम्ही नंतरही करणार आहोत. पण तिला 2 वेळेस म्हणजे आज दुसरं मी तिचं सेशन घेतलं. अजून आम्ही पूर्ण त्या याच्यावर यायचोय. पण हा एक छोटासा अनुभव आला. जे पहिल्या मॅडमने सांगितलं, की पंचकर्माचा उपयोग होतो. तर ते पण अनुभव आता यायला लागले आहे. आणि ह्या सगळ्यातून आमचा पुढचा एक उपक्रम घ्यायचा विचार आहे. पी-सी-ओ-डीच्या मुलींसाठी हे सगळं समजवणं शारीरिक, मानसिक आणि ह्याच्यामधला मानसिक भाव कसा आहे, इथे सत्वावजय किती चांगला रोल प्ले करू शकतो, हार्मोन्स कसे असतात, अशा सगळ्याचा विचार लक्षात घेऊन एखादी कार्यशाळा घेण्याचा आमचा मानस आहे. सरांना पण त्याबद्दल मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. आम्ही लवकरच म्हणजे साधारण डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास अशी कार्यशाळा घेण्याचा विचार करतो आहोत. ही कार्यशाळा घेण्यासाठी काही तुमचे सूचना असतील तर तुम्ही आम्हाला जरूर सांगा. हे मोठ्या प्रमाणात करण्याचा विचार आहे. आज बोलण्याची इथे संधी दिली आणि अनुभव ऐकून घेतलेत त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. सरांचे पण आभार. धन्यवाद डॉक्टर. त्यानंतर असंच पुढच्या उपक्रमाबद्दल डॉक्टर रोहिणी जाधव आपल्याशी बोलणार आहेत. त्यांचं स्वतः इंस्टाग्रामचं अकाउंट आहे आणि त्यावर त्या मुख्यतः प्रेग्नन्सी मध्ये कसं वागावं, काय करावं याबद्दलचे व्हिडिओ आणि हे करत असतात. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा ऑडिओ व्हिडिओ सुरू करावा. डॉक्टर रोहिणी. हो सर, हा. एक मिनिट. नमस्कार, मी डॉक्टर रोहिणी जाधव. मी पुणे हडपसर येथे प्रॅक्टिस करते. माझं एक इंस्टाग्रामचं चॅनल आहे, मदरहूड जर्नी म्हणून. तिथे साधारण 70,000 फॉलोअर्स आहेत आणि तिथे म्हणजे मला ही प्रेरणा कशी मिळाली की मी हे चॅनल सुरू करावं. मी काही प्रॉब्लेम फेस केले. त्यानंतर मला वाटलं की हा एक प्लॅटफॉर्म आहे, तिथे आपण म्हणजे आपले अनुभव किंवा काही मदत गरोदर स्त्रियांना होईल त्यानुसार मी हे चॅनल सुरू केलं.
तर याच चॅनलवर मी सरांच्या मार्गदर्शनाखाली आता गरोदर स्त्रियांना जे प्रेग्नन्सीमध्ये जे त्रास होतात, जे भावनिक त्रास होतात किंवा तेव्हा हार्मोन्समध्ये खूप सारे बदल होत असतात. तर त्यामुळे खूप साऱ्या मधून गरोदर स्त्रीला जावं लागतं. तर अशा वेळेस याचा परिणाम किंवा तणावग्रस्त परिस्थिती असते तेव्हा त्याचा परिणाम गर्भाशयावर होतो. गर्भावर त्याचा परिणाम होतो. काही काही वेळेस तर मानसिक तणावामुळे जे जन्माला येणारी बाळे सुद्धा अतिशय भित्रट, इम्पल्सिव्ह किंवा परिस्थितीला सामोरे जाण्यास भावनिक अक्षमता असणारी असतात. तर अशा ज्या स्त्रिया या भावनांमधून जात आहे, त्या स्त्रियांना मदत करण्यासाठी मी सरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोग्राम लॉन्च करणार आहे चॅनलवर. तर बस एवढंच सांगायचं होतं मला. मी अजून सत्ववजय चिकित्सा मी आत्ताच 5-6 महिने झाले तेव्हापासून सुरू केली आहे आणि त्याचा फरक मला माझ्या स्वतःमध्ये पण जाणवला आणि प्रेग्नन्सीमध्ये पण मी सरांचे व्हिडिओज खूप ऐकले आणि त्याचा फायदा मला झालेला. त्यामुळे मी हा निर्णय घेतलाय. धन्यवाद डॉक्टर. थँक्यू सर. त्यांची छोटं बाळ आहे आणि त्यामुळे त्यांना आता या मीटिंग मधून बाहेर पडायचं आहे. तर तुम्हाला या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे काम करणं आवश्यक आहे आणि प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा या खूप समस्या असतात. त्यामध्ये सुद्धा डॉक्टरकडे स्त्रिया जात असतात, ANC केअर घेत असतात, पण त्यांच्या भावनिक समस्यांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. आणि तुम्ही जर त्या भावनिक समस्यांकडे लक्ष दिलं तर त्यांचं सर्वांगीण आरोग्य अधिक चांगलं राहील. ऑल दी बेस्ट तुमच्या उपक्रमासाठी. थँक्यू सर. तुमचं मार्गदर्शन थँक्यू सो मच सर. थँक्यू. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर स्वप्नील गिरणारकर, ज्यांचं नाशिक मध्ये मानसोपचार केंद्र आहे आणि ते स्वतः आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात, त्याचबरोबर मानसोपचार देखील करतात. त्यांनी मानसोपचार करण्यासाठी काही क्लिनिकल सायकोलॉजिस्ट देखील त्यांच्या बरोबर ठेवलेले आहेत. मी डॉक्टर गिरणारकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा ऑडिओ व्हिडिओ सुरू करावा आणि त्यांचे या क्षेत्रातले जे काही अनुभव आहेत ते सर्वांना सांगावे. नमस्कार. सरांनी आता सांगितलं मी नाशिकला प्रॅक्टिस करतो. तर थोडा अजून आहे का तुमचा कॅमेरा थोडा बदला. हा, आता बरोबर. आवाज येतोय सर? हो येतोय. हा, सरांनी सांगितल्याप्रमाणे मी नाशिकला सेपरेट प्रॅक्टिस टाकलेली आहे. माझं सुसंवाद विलिसन माइंड हेल्थ थेरपी अँड करिअर गायडन्स सेंटर आहे आणि मी माझी जनरल प्रॅक्टिस ही गेल्या 25 वर्षांपासून करतोय. त्याच्यामध्ये मी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोन्ही वापरत असतो आणि इकडे पण प्रॅक्टिस करतानाही थेरपी सोबत मेडिसिन्सचाही वापर करतो. तर माझी मी जी हे केस प्रेझेंट करतोय, ऍक्च्युली मला एक व्हिडिओ शेअर करायचा होता, पण ठीक आहे. पेशंट एक्सपिरियन्सचा व्हिडिओ होता 1 मिनिटाचा. करता येईल सर आपल्याला? हॅलो. हा, मी तुम्हाला शेअरच म्हणजे होस्ट करू शकतो. तुम्हाला करता येतंय का पहा. हा, बघ तुम्ही ओनली होस्ट कॅन शेअर म्हटलंय. तुम्हाला होस्ट केलाय आता करतो. हा, आता जरा वेळानं तुम्ही ते शेअर करू शकता. हा, घेतो. हा, आता तुम्ही होस्ट झालात, बघा शेअर होतंय का. ओके. स्क्रीन डॉक्युमेंट फोटो गॅलरी जस्ट बोलणं चालू राहू द्या सर तुमचं. काय ते? हो हो, एकच मिनिट मला शोधावं लागेल. बोलणं चालू राहू द्या. हो, जस्ट वेट.
व्हॉट्सअप इमेजेस, फोटोज, कॅमेरा, व्हिडिओज नाही दिसत याच्यामध्ये. हा ठीक आहे, तुम्ही बोला मग, माहिती द्या नुसती. तो जो पहिला जो म्हणजे व्हिडिओ मी त्याचा शेअर करणार होतो तो ऍक्च्युली याचा जनरलाइज अँझायटी डिसऑर्डरचा पेशंट होता ऍक्च्युली. आणि ठीक आहे, आपण व्हिडिओ नंतर बघूया लागतो. तर तो सायकॅट्रिस्ट कडनं आलेला होता, थेरपी करता खास पाठवलेला होता. आणि साधारणतः तो सायकॅट्रिस्ट कडे एक साधारणतः 7-8 वर्षांपासून ट्रीटमेंट चालू होती. पण सरांना काय वाटलं, नामांकित सायकॅट्रिस्ट ते, त्यांनी माझ्याकडे पाठवलं थेरपी करता. आणि पहिले एक सेशन झालं. जोपर्यंत फॉलोअपला पेशंट येत नसतो तोपर्यंत तो आपल्याकडे टिकला हे काही म्हणता येत नसतं. ह्या माझा म्हणजे फर्स्ट फॉलोअपला हा माझा अनुभव आहे. त्याप्रमाणे तो सेकंड फॉलोअपला आला आणि जसे जे कॉमन त्याला सिम्पटम्स असतात जनरली अँझायटी डिसऑर्डर मध्ये, म्हणजे धडधडणं, थरथर होणं, भीती वाटणं, जीव घाबरणं किंवा अचानक, विशेषतः गर्दीच्या ठिकाणी किंवा बंद्याच्या ठिकाणी भीती वाटणं, एखादं दडपण येणं, मग ते मृत्यूची भीती असो, कुठलं संकट असेल छोटं, असं अशा प्रकारची लक्षणं होती. आणि त्यांना चालू होत्या गोळ्या, ॲसिटोलोप्रॅम चालू होती आणि अजून एक चालू होते अँटी एन्झायलॉटिक. आणि ते आमच्याकडे आम्ही सरांनी सांगितलं, माझ्याकडे एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत मॅडम, तर आमच्याकडे सायकोमेट्रिक टेस्टिंग पण आम्ही करत असतो, मानसशास्त्रीय चाचण्या. तर त्यांची एक प्रोजेक्टिव्ह टेस्ट आम्ही HTP नावाची करत होतो. त्याच्यामध्ये चित्र काढण्याची टेस्ट असते आणि त्याच्यावर काही प्रश्नावली असतात. ते चालू असताना, प्रश्नावली चालू असताना, विचारत असताना त्यांना एकदम तो पॅनिक अटॅक आला. एकदम धडधड, जीव घाबरायला लागला. ते म्हणजे मला कसं तरी होते. त्यांची मिसेस पण त्यावेळेस त्या दिवशी आलेली होती, बाहेर बसली. त्यांना नेहमीच होतं. मग त्यांना मी म्हटलं, चला झोपा, आतमध्ये बेड आहे, तिथे बेडवर झोपवलं, प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन दिलं. आणि तरी पण त्यांना थोडं रिलॅक्स वाटलं, पण पुढचं काही होईना. मग मी त्यांना शेवटी माझ्याकडे तिथे अवेलेबल मी ॲलोपॅथीचे काही मेडिसिन ठेवलेले नव्हते आतापर्यंत, पण मग तिथे प्रभाकर वटी होती आणि मी त्यांना दिली सबलिंगली. अर्थात ही फक्त प्लॅसिबो होती. मलाही माहिती होतं. त्यांना म्हटलं, आता गोळी 5 मिनिटात काम करेल, तुम्ही सांगितलेलं डीप ब्रीथिंग करा. आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं आणि खरंच 5 मिनिटात कमी झाली. त्याच्यानंतर त्यांनी एक सेशन्स घेतले आणि 2 महिन्यानंतर त्यांनी व्यवस्थित ते रिकव्हर झाले. साधारणतः 3ऱ्या महिन्यात त्यांची ट्रीटमेंट पूर्ण संपली आणि आता ते पूर्ण रिकव्हर आहे. तर त्यांचाच तो एक्सपिरियन्स व्हिडिओ होता. ठीक आहे, नाही शेअर करता येते. त्यांनी याच्यात सगळं सांगितलं होतं, की मी ध्यानाचे विविध प्रकार डॉक्टरांनी घेतले आणि मला त्याने खूप चांगला फरक वाटतो वगैरे. मी ग्रुपवर शेअर करेल कधी. त्याच्यानंतर पुढची जी केस आहे ना, ती म्हणजे टिक डिसऑर्डर, टुरिस्ट डिसऑर्डर असे एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असते आणि ही एका नामांकित न्यूरोलॉजिस्टने माझ्याकडे पाठवली होती, CBT द्या म्हणून. त्याच्यात मी त्यांना बोललो होतो, मी CBT पण देतो वगैरे. तर CBTचा तसा खूप डायरेक्ट रोल नाही त्या टिक डिसऑर्डर मध्ये, पण तो आला पेशंट, मला म्हणे CBT घ्यायची. आता यांना काय वाटलं, पेशंटला CBT म्हणजे काहीतरी सलाईन लावा किंवा मशीन लावा अशी काहीतरी ट्रीटमेंट असते, थेरपी असेल. तर मग त्याला मग पहिले समजवलं, हे इट्स अ सायकोलॉजिकल ट्रीटमेंट, थेरपीज असतात, काय असतं. मग तो कॉलेजमधला मुलगा होता फर्स्ट इयरचा आणि एज्युकेटेड असल्यामुळे तो समजलं त्याने. मग आजकालच्या जनरेशनचं कसं झालंय, काही जरी असेल तर पहिले ते नेटवर सर्च करणार. मग काय सायकोथेरपीज काय असतात आणि सगळं सर्च केल्यामुळे तो आला, कंटिन्यू झाला. पण मग त्याला मी सांगितलं, बघ मी जी देतोय ना तुला CBT पेक्षा मी जी ट्रीटमेंट देतोय ती तू फॉलो कर. आणि मग त्याला पहिले, आता हे टिक डिसऑर्डर किंवा त्याला वोकल टिक्स नव्हते, त्याला मोटर टिक्स होत्या. टिक डिसऑर्डर मध्ये इनव्हॉलंटरी मुव्हमेंट्स असं हे असतं. म्हणजे असं खांदा उडवणार, याला जी सवय होती ती अशी 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 करायची. त्याच्यानंतर मध्येच तो असा त्याच्या याच्या हॅलो 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 बोला सर, बोला. हा येतोय आवाज बोला. तर त्याच्या इन्व्हॉलंटरी मुवमेंट व्हायच्या चेहऱ्याच्या आणि खांद्याच्या. त्याच्यानंतर तो हाताने तो आपल्या पेनिसला सारखा तो टच करत असायचा. हे सगळं इन्व्हॉलंटरी असायचं नकळतपणे. मग त्याला पहिले तर प्रेझेंट मध्ये राहण्याचं, साक्षी म्हणजे वर्तमान क्षणात कसं राहायचं हे पहिले ट्रेनिंग दिलं. त्यासाठी त्याला मग आपण
जे सेन्स ऑर्गनचे एक्सरसाइज आहेत ते आणि बॉडी स्कॅनिंग हे शिकवलं हळूहळू. आणि मग अवेअरनेस डेव्हलप झाल्यानंतर की तुला मोमेंट्स होतं याचा अवेअरनेस डेव्हलप कर, अवेअरनेस ऑफ द प्रेझेंट. आता काय होतंय बघ, मग याला काय सबस्टिट्यूट काहीतरी दुसरी ऍक्शन द्यायची, मग ती दिली आणि नंतरच्या सबस्टिट्यूटला पण आपण बदलून त्याला स्टेबल करत करत तो बऱ्यापैकी 80-90% तो कव्हर झाला. त्याच्यानंतर एक्झाममुळे तो येऊ शकला नाही आणि पुढे तो आलाच नाही. तर बहुतेक तो रिकव्हर झाला म्हणून तो आला नाही. या गोष्टीला पण एक 7-8 महिने झालेले आहेत. तिसरी जी आता केस सांगतोय ना, ही जी आहे एका गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट कडे त्या मुलाचे वडील गेले होते. यंग मुलगा आहे, 28-30 वर्ष, 30 एक वर्षाचा असेल आणि याला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं त्यांनी सांगितलं. मुलगा काही यायला तयार नव्हता आणि मग त्यांनी गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टने माझा पत्ता दिला. म्हणे माझी केस नाही, तुम्ही यांच्याकडे जा. आणि मग तिथे आल्यावर सगळ्यात पहिले तर तो मुलगा तयार नव्हता. आला तो म्हणे काय आहे? मग आई-वडिलांनी सुरुवातीला सांगितलं. मग त्यांना म्हटलं तुम्ही बसा, मी बोलतो, गप्पा मारतोय. त्याने सांगितलं मला लीकी गट सिंड्रोम आहे. आता लीकी गट सिंड्रोम हा मी एकदा कधीतरी असं ब्लर्ड कुठेतरी वाचलं होतं काही नेटवर बघता. तर लीकी गट सिंड्रोम हा मेडिकल याच्यात नाहीच आहे. म्हणजे असा आजार आहे असं नाहीये. गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आजार मानतच नाही मुळात. तो एक प्युअरली सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्याच्यामध्ये त्याला असं होत असतं, की जे आपण नॉर्मल आहार घेतो ना, त्या आहाराने त्या लोकांना त्रास होतो. जसं आय-बी-एसला त्रास होत असतो. आपण त्याला आय-बी-एसमध्ये इरिटेबल बाउल सिंड्रोममध्ये टाकू शकतो. तसं होतं आणि त्याला काय व्हायचं, असं नॉर्मल आपण चपाती खाल्ली, की त्याला असं आता चपाती गेली की लगेच 1 सेकंदाच्या आत तिथे असं काहीतरी जातंय आणि माझ्या ब्रेनमध्ये जातंय असं होतं, असं त्याला वाटायचं. आणि त्याच वेळेस त्याने असे काही आहार घेतले ना, की अशा प्रकारचे की त्याचं म्हणणं होतं डॅन्ड्रफ डेव्हलप होतो, माझी स्किन हे होते. ॲक्चुअली दाखवलं पण त्याने. आणि मग तो त्याचा आहार काय, रोज डेली फक्त नॉन-व्हेज, अंडे, नॉन-व्हेज खाणार, असे काही हे खायचे आणि योगर्ट खायचा. त्याने ते नेटवर ते शोधलेले होते. काही सप्लिमेंटवाल्या साइट होत्या आणि त्यांनी ते सप्लिमेंटवाल्या साइटनेच लीकी गट सिंड्रोम उचलून धरलेला, कारण ते त्यांचे प्रॉडक्ट खपवत असतात त्याच्यामध्ये. तर योगर्ट आणि तत्सम आपलं काय म्हणतात आपलं कोलोस्ट्रमचे पावडर अशा प्रकारचे ते होते आणि दूध घेतल्यावर त्याला त्रास होतो आणि हे घेतल्यावर होत नाही. मग ते मला लक्षात आलं, की हा प्रॉब्लेम. पण पहिलं त्या फर्स्ट सेशनमध्ये जो असतो काउन्सिलिंगच्या पार्टमध्ये, की त्याला एक्सेप्ट करून घ्यायचं असतं. त्याचं जे काय आहे ते, की ठीक आहे बाबा, होतो तुला त्रास, मला कळतंय तुला होतंय, तुला ह्याच्याने. मी जर तेव्हा डिनायल केलं असतं, तू माझ्याकडे आलाच नसता. आणि नंतरची हिस्ट्री घेतल्यावर लक्षात आलं, की ही वॉज सफरिंग फ्रॉम ओसीडी सिन्स 8वी ला त्याला ओसीडीचा त्रास झाला आणि त्याच्यापासून सायकायट्रिस्टच्या गोळ्या चालू होत्या. त्या चालूच होत्या. मग नंतर पूर्ण व्यवस्थित केस लक्षात आल्यावर असं त्याला मी जाणीव करून दिली, की त्याचा पूर्ण ट्रस्ट जेव्हा माझ्यावर आला 2 सेशन नंतर, मग त्याला मी जाणीव करून दिली, की तुझा हा ओसीडीच आहे. ऑब्सेसिव्ह थॉट्स आणि त्याला कंपल्सिव्ह ॲक्शन्स तुझे होत आहेत. तो म्हणे कसं काय? म्हटलं हे बघ, तुला येतात, की मला हे पदार्थ खाल्लं नाही तर मला त्रास होतो किंवा ह्या पदार्थाने त्रास होतो आणि त्यामुळे तू ते पदार्थ टाळतो. ही कंपल्सिव्ह ॲक्शन आहे म्हटलं. या प्रकारे त्याला मग हळू त्याला प्रेझेंटमध्ये अवेअरनेस, की पहिले तर एक्सेप्टन्स, की असा काही त्रास होऊ शकतो अँक्झायटीमुळे, हे त्याचं पहिलं एक्सेप्टच करत नव्हतं. मग त्याला जेव्हा जाणवलं, की नाही असं बरोबर आहे. मग त्याला जसं बॉडी स्कॅनिंग एक आपण स्टेप जसे शिकवत गेलो. अजून त्याचं ट्रीटमेंट चालू आहे. आता तो 60-70% रिकव्हर झालेला आहे. तर पण त्यांना एवढ्या वर्षाचा त्रास आणि विशेष म्हणजे त्याला मी काही मेडिसिन्स पण देतो आहे आयुर्वेदिक. कारण ऑलरेडी त्याला जे अँक्झिओलॅटिक आणि जे चालू होत्या इतके वर्षानुवर्ष, त्याचा डोस मीच कमी केला आणि आता तो पार 0.25 ची टॅबलेट सुद्धा मी अल्टरनेट डे त्याच्या समाधानाकरता मी त्याला बंद करायला लावलेली आहे. एकच टॅबलेट चालू, बाकीच्या त्यानेच बंद केल्या. आणि जे व्हिटॅमिन सप्लिमेंट, कारण माझं असं लक्षात आलं, की त्याचं जे आहे अँटीऑक्सिडंट आणि B12 ची डिफिशियन्सी जी आय-बी-एस मध्ये असते, ती खाण्यात याच्यामुळे होत होती आणि ती नॉन-व्हेज खाल्ल्यामुळे ती त्याचे रिकव्हर होत होते, म्हणून त्याला ते बरं वाटत होतं.
तर तेव्हा त्याला याची जाणीव करून दिली, की असं असं आहे त्याचा खेळ त्याच्या मागचं. म्हणून तुला बरं वाटतं, की ते तुझं जे आहे म्हटलं तू योगर्ट खातो हे दुधाचंच आहे किंवा कोलेस्ट्रॉल हे दुधाचंच आहे. मग दुधाने तुला त्रास नको व्हायला. ॲक्चुअली तेच आपण देत असतो. मग त्याला जसं-जसं पटत गेलं, आता तो बऱ्यापैकी रिकव्हर. आता तो चपाती सुद्धा खातोय. विशेष म्हणजे एक चपाती अर्धी पासून सुरुवात केली. जो मुलगा भाजी-पोळी खात नव्हता, तो खायला लागलाय. भाजी एक चपाती काय होईना तो खायला लागलेला आहे. आणि आता पुढची जी केस सांगतो आहे अ, ती माझीच केस आहे समजा. नाही, त्याच्या आधी मी एक केस सांगणार आहे. एक म्हातारे एक साधारणतः 78-80 वर्षाचे बाबा. अ, आमच्याच एरियातले आमच्या मिसेसचे माझ्या मैत्रीण होत्या प्रॅक्टिसला. तर त्यांच्याकडची केस होती. ते बाबांची त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे म्हणजे त्यांना डायबिटीज आहे, बीपीच्या गोळ्या चालू आहेत, न्यूरोलॉजिकल. त्यांनी आले म्हटलं पाठवा. म्हणजे त्यांना सुसायडल थॉट्स येतात. त्यांनी पाठवलं माझ्याकडे आणि ते असं लक्षात आलं, की ते घेऊन आले तर एवढे फाईल्सचा असा गठ्ठा घेऊन आले. आणि ज्यावेळेस असा गठ्ठा असतो तेव्हा समजून जायचं, की शरीरापेक्षा मनामध्ये आजार जास्ती असतो. आणि तसेच होती केस. प्युअरली म्हणजे त्यांना अल्झायमरच्या गोळ्या चालू, डायबिटीसच्या टाइप 2च्या टॅबलेट चालू, त्याच्यानंतर ऑर्थोपेडिकच्या याच्यासाठी चालू, डिस्क प्रॉब्लेमसाठी गोळ्या चालू, अँटी हायपरटेन्सिव्ह चालू, अधून-मधून अशा व्हिटॅमिन्सच्या गोळ्या, B12चे इंजेक्शन चालू आणि अँटी डिप्रेसंट पण चालू. हे सगळं चालू होत्या. ते माझ्याकडे आले. 4-5 सेशन दिले. आपले रुटीन जसे आपण देतो एक. त्यांना बरं वाटायचं. त्यांना ते सेशन झालं की बरं वाटायचं. 10 दिवसांनी बोलवलेलं असायचं. ते कंटाळा प्युअरली डिप्रेशनचे निगेटिव्ह फेज मधले होते. कंटाळा यायचा. व्यायाम करायला सांगितलं. एकटेच राहायचे. घरी मिसेस, मुलगा आणि ते सगळं ठाण्याला. हे एकटेच पोलीस खात्यातनं निवृत्त झालेले. मुलांशी पटत नाही म्हणून इकडे राहत होते. ही माझी केस आहे ना, ही 5-6 सेशन झाले. पण मी नाही करू शकलो. इथे माझं कौशल्य कमी पडलं किंवा माझं ज्ञान कमी पडलं. कारण असं मला वाटतं ही माझी फेल्युअरची केस आहे म्हणून मी प्रेझेंट करतोय. सक्सेसच्या केसेस सगळेच करतात. फेल्युअर मी असं समजेल, की तो माझं फेल्युअर होतं. कारण मी त्यांना पूर्ण आश्वासन त्यांना बरं वाटायचं सेशन झाल्यावर 2-4-8 दिवस. नंतर ते पूर्ण परत येरे माझ्या मागल्या. तर कुठेतरी माझं कमी पडत होतं किंवा मी त्यांना सांगायचो मेडिकेशन चेंज करून द्या डॉक्टर, तर ते काही चेंज करत नव्हते. हा एक होता. आणि सर मला आता असं वाटतं की हां. आता या तुमच्या केसमध्ये त्यांचं वय हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर असतो ज्यामुळे हो, तुम्हाला यश मिळालेलं नसू शकतं. हो, जेरॅटिक डिप्रेशन होतच ना सर. जेरॅटिक डिप्रेशनची सगळीच बरोबर. होते. आणि पण त्यामुळे ते त्यांची एकूणच आकलन क्षमताच कमी झाली असते. आता तुम्ही हो, त्यांना अल्झायमरची औषधं चालू होती. अल्झायमरचे तुम्ही होते. तुमच्याकडे आणि ती इतकी सेशन घ्यायला आले यातच तुमचं यश आहे. त्यामध्ये बाकी काही फार अपेक्षा ठेवणंच फारसं योग्य नाही. नाही कसं होतं सर, ते एकटे राहत असल्यामुळे मोटिव्हेशन म्हणजे त्यांना चालना देणारं पण कोणी नव्हतं. हा मेन प्रॉब्लेम होता सगळ्यात. आणि आता शेवटचं मी एक करतोय ती माझीच केस आहे. आता माझीच केस म्हणजे म्हणायचं असं आहे, की आय यूज्ड टू स्मोक म्हणजे मी पूर्वी स्मोक करायचो. पूर्वी म्हणजे बरंच वर्ष झाले सोडून आता म्हणजे 13 ऑगस्ट 2016 पासून मी सोडलेली आहे. पण मी ज्यावेळेस स्मोकिंग करायचो ना, त्यावेळेस मी तोंडात हॉल्स किंवा वेलदोडा ठेवायला लागलो होतो आणि नंतर सोडल्यानंतर मी वेलदोडा खात होतो. रुटीनली झालं वेलदोडे खाणे. माझी स्मोक खूप नव्हती. क्वांटिटी खूप नव्हती. 3 किंवा 4 वेळेस व्हायचं आणि मग ते सबस्टिट्यूट झालं. वेलदोडा नकळतपणे नंतर बडिशोप पण खाल्ली जायची. वेलदोडाही खाल्ला जायचा. बरेच वर्ष चालू होते आणि त्याच्यानंतर असं माझ्या लक्षात आलं, की अरे आपण कडे चाललोय त्याच्या पण. कारण जे असतं ना, की म्हणजे डोस टॉलरन्स वगैरे, की एक वेलदोड्याने समाधान नाही व्हायचं. मग 2 खाल्ले जायचे. कधी हे बडिशोपेची क्वांटिटी जास्ती, थोडीशी नाही होते समाधान, मग अजून का? अशा पद्धतीने व्हायचं. पण मग मला ते नंतर म्हणतात ते आपलं क्विट तर करायला पाहिजे. पण असं अवेअर व्हायचं, की आता खायचं नाहीये, पण खाल्लं जायचं. म्हणजे कामाच्या ओघामध्ये, घाईघाईमध्ये ज्यावेळेस लक्षात यायचं त्यावेळेस टाळायचो. पण माझं असं लक्षात आलं, मी जेव्हा माझ्या पेशंटचे सेशन्स घेतोय ना, मी याच्यासाठी काहीच मेडिसिन्स घेतले नाही सोडण्यासाठी. पण जेव्हा माझ्या पेशंटचे मी आता सेशन चालू केलं, नवीन सेंटर चालू केल्यानंतर मी काय करतो, मी पेशंटला दाखवतो. एक हात छातीवर, एक हात पोटावर आणि मी स्वतः 1-1.5 मिनिटं
प्रॅक्टिस म्हणजे करत असतो आणि पेशंटला पुढे 2-2.5 त्याला सांगतो 2 मिनिटं त्याच्याकडे 3 ते 4 मिनिटं करून घेत असतो की तुम्हाला हे 10 मिनिटं करायचंय. आणि माझ्या हळूहळू लक्षात आलं गेल्या 3-4 महिन्यामध्ये की माझी इच्छा आपोआप कमी झाली. मला काही कुठले मेडिकेशन चालू नव्हते की काही खूप मी याच्यासाठी प्रयत्न केले असंही नाही. मग म्हटलं का असेल असं? मग माझ्या लक्षात आलं की गेल्या काही काळ याच्यामध्ये आपण दिवसात तर जवळपास 4 ते 5 वेळा मिनिमम करत होतो म्हटलं हे. आणि ते आपोआप माझ्या व्यायाम होत होता. तर हा एक पॉझिटिव्ह हे मला शोध म्हणता येईल याच्यामध्ये, की मला आता असं कोणी पेशंट आलं नाही त्याच्यानंतर की मला सोडायचं किंवा सोडतोय बुवा असं इच्छा असलेलं. नाहीतर मी हे नक्की त्याला हे करेल. साक्षीभाव बरोबर आहे. साक्षीभाव म्हणतात ते बरोबर आहे. साक्षीभावाने मी जेव्हा राहायचो ना किंवा मला जेव्हा अवेअर राहायचो, की मला खायचं नाही त्यावेळेस मी खायचो नाही. पण हे नकळतपणे खाल्लं जायचं. जेवण झाल्याबरोबर आपण जसं बडीशोप खातो ना तसं. पण ती क्वांटिटी जी वाढत जाते म्हणजे ॲडिक्शन नाही नाही खाल्लं तर कसं तरी वाटायचं. हे नको होतं. ही आता मला आठवण पण येत नाही, की खाल्लं ठीक आहे, नाही खाल्लं विसरत नाही. पण मग मला हा एक ॲडिशनल लागलेला शोध आहे असं म्हणता येईल याच्यामुळे, की ज्याचा कोणी शक्य असला तर वापर करून बघा याच्यात काही इम्प्रूव्हमेंट करता येत असेल तर. पण म्हणजे विदाऊट मेडिकेशन हे झालेलं आहे. धन्यवाद तर धन्यवाद डॉक्टर. आपण डी ॲडिक्शन साठी हा प्रोग्राम वापरतोच आणि तुम्ही स्वतः हा अनुभव घेतलात आणि स्वतःचा अनुभव सांगितलात यासाठी खूप धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे. सर्वांनी ऐकल्यामुळे आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. सरांना पण. आणि हो, सरांच्या हो. मार्गदर्शनामुळेच हे शक्य झालेलं आहे. धन्यवाद. आता आपले असे जुने पहिल्याच बॅच मध्ये कोर्स केलेले डॉक्टर तेजांशू सरोदे हे सुद्धा जॉईन झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी देखील त्यांच्या पेशंटचा अनुभव, ते पॅनिक अटॅकच्या पेशंटचा अनुभव सांगणार आहेत. तर त्यांनी त्यांचा ऑडिओ व्हिडिओ सुरू करून अनुभव सांगावा. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना धन्वंतरी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मागच्या वर्षी धन्वंतरी जयंतीच्या दिवशी आम्ही संकल्प केला होता की मोफत सत्वावजय ध्यान केंद्र सुरू करायचं. तर त्या दृष्टीने आम्ही ध्यान केंद्र सुरू केलं होतं. साधारणतः सुरुवातीला 2 महिने व्यवस्थित लोक येत होते, पण नंतर त्याला गळती लागली. मग नंतर याला पर्याय काय म्हणून मग आम्ही आमचे एक ग्रुप आहे ज्यामध्ये 42 लोक दर आठवड्याला एकत्र येत असतात आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत असतो. तर त्यामध्ये आम्ही जो मुद्दा मांडला आणि आपण मानसिक आरोग्यासाठी काही करू शकतो का? तर त्यांनी सगळ्यांनी हो सांगितलं आणि 20 मिनिट आम्ही त्याच्यासाठी राखीव ठेवले आणि दर आठवड्याला गेल्या वर्षभरापासनं त्याच्यामध्ये आम्ही साक्षी ध्यान, करुणा ध्यान, कल्पना ध्यान, एकाग्रता ध्यान अशी नियमितपणे प्रॅक्टिस करत आहे. आणि सर जे नेहमी सांगतात की विचारांची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये विचार येणे आणि विचार करणे, तर हे आम्ही ते नेहमी ध्यान करण्याच्या आधी तिथे सांगत असतो. त्यामुळे त्या 42 लोकांचे जे अनुभव आहे तर ते सांगतात की आता मला हे समजायला लागलं की माझ्या मनामध्ये आता विचार येत आहे, तर मी तिथे थांबतो. म्हणजे त्यांचे खूप चांगले अनुभव आता तिथे यायला लागलेले आहेत. मी मुक्ताईनगर इथे जनरल प्रॅक्टिस करतो. तर माझा जसा एक रुग्ण अनुभव सांगतो. नियमितपणे आपण पेशंट करत असताना असं मध्येच एखादी पेशंट येतो, तशी एक 32 वर्षाची लेडीज माझ्याकडे म्हणजे तिला घरचे लोक घेऊन आले. डॉक्टर हिला लवकर तपासा म्हणून. मग तिला आतमध्ये बोलवल्यानंतर तिने सांगायला सुरुवात केली की माझा खूप जीव घाबरत आहे. मला खूप घाम येऊन राहिलेला आहे. हातपाय थंडगार पडत आहे. अस्वस्थ वाटत आहे. डोकं दुखत आहे आणि माझ्याकडनं श्वास सुद्धा घेतला जात नाही. मग तिला तपासल्यानंतर बीपी वगैरे तिचा नॉर्मल होता, परंतु ती ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये सुद्धा नव्हती आणि म्हणायची की मला खूप असं बेचैन वाटत आहे आणि माझ्या छातीत खूप धडधड होत आहे. मग तिला मी त्यावेळेला जी आमची बेसिक जी ट्रीटमेंट आहे ती दिली, एक पेन किलर वगैरे. आणि नंतर मग तिला शांतपणे बसवलं आणि तिला सांगितलं की तू डीप ब्रिदिंग जे आहे ते जर केलं तुला चांगला फायदा होईल. आणि तिच्याकडनं ते पुढचे 10 मिनिट आम्ही डीप ब्रिदिंग तिच्याकडनं करून घेतलं. म्हणजे लांब श्वास घेणे
आणि नाकाने श्वास घेणे आणि तोंडाने श्वास सोडणे असं केल्यानंतर तिला 10 मिनिटानंतर खूप चांगला फायदा जाणवला. याच्या आधीही असे बरेच पेशंट यायचे, पण डीप ब्रिथिंगचं टेक्निक माहिती नसल्यामुळे ते बऱ्याच वेळेला आम्हाला रेफर करावे लागायचे. पण यावेळेस म्हणजे ही जे आपण जो सत्वावजय चिकित्सेचा कोर्स केला, तर यावेळेसपासनं बऱ्याच वेळेला असे जे पेशंट येतात त्यांना आम्ही क्लिनिकमध्ये डीप ब्रिथिंग करायला लावतो आणि त्यांना खूप चांगला आराम पडतो. तर असं हे आपल्या जे बाकी म्हणजे मी एक सांगू इच्छितो की जे आपले वैद्य लोक आहे, पॅनिक अटॅकचे पेशंट बऱ्यापैकी क्लिनिकमध्ये येत असतात. तर त्यांना जर व्यवस्थित आपण चेकिंग वगैरे केलं, सगळे बाकीचे बीपी वगैरे नॉर्मल असेल, तर आपण हे नक्कीच डीप ब्रिथिंग आपण त्यांच्याकडनं करून त्यांना खूप चांगले रिझल्ट देऊ शकतो. धन्यवाद सर. धन्यवाद डॉक्टर. यानंतर मी विनंती करतो वैद्य महेश तळेकर यांना, त्यांनी त्यांचा व्हिडिओ ऑडिओ सुरू करावा. सर नमस्कार. हा नमस्कार. ऍक्च्युली मी गाडीत बसून लेक्चर म्हणजे जे काही माझं बोलायचं 10 मिनिटं ते बोलेल. हो. याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा माझं नाव डॉक्टर महेश तळेकर आणि मी गेल्या 4 वर्षापासून असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज खारघर येथे. 20 वर्षापासून फॅमिली फिजिशियन आणि आयुर्वेदिक कन्सल्टंट म्हणून मी शिवडी आणि चेंबूर या भागामध्ये काम करतो. त्या व्यतिरिक्त मी 2015 पासून एक अनुपमा फाउंडेशन नावाची एक NGO संस्था आहे, त्याचा फाउंडर मेंबर आहे आणि चेअरमन म्हणून काम करतो. गेली 7-8 वर्षापासून आपण आयुर्वेद समाजामध्ये वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. विरारला एक संस्था आहे केवे रोडला, त्या ठिकाणी सुद्धा आदिवासी भागामध्ये आपण दुसऱ्या संस्थेमार्फत काम करतो. सो याच्यामध्ये आता 20 वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये तत्ववैद्य चिकित्सेबद्दल जोपर्यंत मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री केली नाही, म्हणजे मी संहितेमध्ये PG केलेला आहे, तोपर्यंत मला सत्ववैद्य चिकित्सेबद्दल माहित नव्हतं. पण चरकांच्या ज्या रेफरन्समध्ये सत्ववैद्य चिकित्सा मिळाली, त्यानंतर माझा जो थिसिसचा विषय होता आयुर्वेद संहिता सिद्धांत मध्ये, तो सुद्धा लहान मुलांमधला म्हणजे ऍडोलसन्स ग्रुप मधली जी मुलं होती त्यांच्यामधली भीती ती मी बघितली. ऍबनॉर्मल फिअर ज्याला आपण मॉडर्न नुसार म्हणू शकतो, ते मी बघितलं. आणि त्याच्यानंतर त्या मुलांमध्ये मी विपश्यनेची पहिली स्टेप जी आहे आनापान, ते मी त्यावेळेला वापरली. राजेश कुलारकर सर माझे गाईड होते, त्यांच्याकडनंच मला या गोष्टी कळल्या. आणि एक वेगळा विषय घेऊन मी भारतामध्ये मला असं वाटतं मी पहिली व्यक्ती असेल ज्याने हा थिसिस ह्या लेवलवर जाऊन कम्प्लीट केला. आणि त्या विषयामध्ये त्यानंतर ह्या विषयाचा जेव्हा मी अभ्यास केला त्यावेळेला मला सत्ववैद्य चिकित्सा ही कळली. पण ही चिकित्सा कशा पद्धतीने इम्प्लिमेंट अजून चांगल्या प्रकारे पेशंट्स मध्ये करता येईल याबद्दल मला मार्गदर्शन कुठे मिळत नव्हतं. माझेच एक PG स्टुडंट आहे, तिच्या मार्फत मला यश वेलणकर सरांच्या कोर्स बद्दल कळलं आणि मी सरांकडे जॉईन झालो. गेले 3-4 महिन्यापासून मी कोर्स मध्ये काम करतोय. सरांबरोबर माझी 1-2 वेळा चर्चा सुद्धा फोनवर झाली, प्रत्यक्ष सुद्धा आम्ही भेटलो होतो. तर याच्यामध्ये मी पेशंटचा असा काही अनुभव सांगणार नाही, मी स्वतःचाच एक अनुभव शेअर करेन, कारण मी अजूनही ते पेशंटमध्ये तितक्या प्रमाणात वापरायला सुरुवात नाही केली की मी एक प्रॅक्टिस करू शकतो. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की सरांबरोबर काम केल्यानंतर बोलल्यानंतर मला स्वतःमध्येच साक्षीभाव निर्माण झाला आणि मला माझ्या गोष्टी काही करता चांगल्या प्रकारे करायला लागलो. म्हणजे पूर्वी जे माझ्याकडे माझ्या मनामध्ये जे विचार यायचे किंवा त्याच्यानंतर जे माझ्या मनातले भावने धारणीय वेग माझ्या निर्माण व्हायचे आणि त्याच्यावर कंट्रोल नसल्यामुळे माझ्याकडनं काही चुकीच्या गोष्टी व्हायच्या, माझ्याकडे काही कोणाची मानसिक ज्या माझ्याकडनं पापकर्म आहे ती व्हायची आणि त्याचा परिणाम एकूण पूर्ण माझ्या कामाच्या परिणामावर व्हायचा. काम तितक्या प्रकारे सक्सेसफुल व्हायचं नाही. पण जेव्हा सरांबरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आलो, या गोष्टी कळायला लागल्या, त्याच्यानंतर त्या कंट्रोल झाल्या आणि आज मला त्याचा फायदा होतोय. निश्चित हा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर मी माझ्या गोष्टी पुढे इम्प्लिमेंट करेन. मी तुमच्याबरोबर काही ऑनलाईन ऑफलाईन उपक्रम भविष्यात जे माझ्या डोक्यामध्ये म्हणजे माझ्या ओव्हरऑल फाउंडेशनच्या थ्रू किंवा माझी एक तळेकर सर्टिफिकेट कन्सल्टन्सी LLP आहे त्याच्या थ्रू आम्ही करणार आहोत. त्यामध्ये ऑनलाईन लेक्चर मध्ये सर्टिफिकेट कोर्स इन स्पिरिच्युअल इंटेलिजन्स, जो आज वेस्टर्न कंट्रीज मध्ये फार महत्वाचा मानला जातो, फॉर हेल्थ केअर प्रोव्हायडर्स सेल्स अँड मार्केटिंग, यासाठी आम्ही ऑनलाईन लेक्चर्सचे डोमेन्स
तयार करतोय. ऍक्च्युली मी माझ्या YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये BMS फर्स्ट इयरच्या मुलांना एक सर्टिफिकेट कोर्स चालवतो आणि सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेदिक स्पिरिच्युअलिटी. हा कोर्स ज्या वेळेला मी आता मुलांमध्ये शिकवतो त्यावेळेला मला सरांचे रेफरन्सेस, चरकाचे आणि ग्रंथांमधल्या रेफरन्सेसचा आणि माझ्या रोजच्या पेशंट्स मधल्या त्यांच्या उदाहरणांचा उपयोग होतो. आणि मुलांना फर्स्ट इयरच्या पासूनच स्पिरिच्युअल इंटेलिजन्स काय असतं, स्पिरिच्युअली आयुर्वेदिक मध्ये आपल्याकडे काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत, सायकॅट्रिस्टशी रिलेटेड कसा विचार केलाय, या गोष्टी मी मुलांपर्यंत पोहोचू शकतो. आणि पदार्थ विज्ञान सारखा एक विषय जो आहे, जो सगळ्यांनी BMS ला असताना अभ्यासला होता, तो मी चांगल्या प्रकारे त्यांना शिकवू शकतो. त्या व्यतिरिक्त ऑफलाईन मध्ये आयुर्वेदिक एक शॉप आपण घाटकोपरमध्ये चालू करतोय, ज्या ठिकाणी मला आयुर्वेदिक कन्सल्टन्स लागणार आहेत. सो घाटकोपर आणि ठाण्यापासून जे लोक आपल्याकडे या ह्याच्यामध्ये काम करतात, त्याच्यामध्ये ऍक्च्युली तिथे एक मॉडर्नचे डॉक्टर आहेत, डॉक्टर परेश वेद म्हणून. तर त्यांच्याकडनं मला हे ऑफर आली की सर तुम्ही आमचे न्यूली डायग्नोज डायबिटीज पेशंट, मेल सेक्शुअल डिस्फंक्शन किंवा ओबेसिटीच्या पेशंटसाठी तुम्ही आयुर्वेदातनं काही मेडिसिन्स किंवा तुम्ही तुमची चिकित्सा देऊ शकता का. त्यावेळेला मला सत्वरोग चिकित्सा आणि मेडिसिन्स याचा विचार करून मी त्यांच्याकडे प्रपोजल मांडलाय. काही आर्थिक बाबतीत आमच्या चर्चा चालू आहेत. त्या एकदा झाल्यानंतर मी ग्रुपमध्ये कळवेन आणि जर कोण कन्सल्टिंग करायला तिकडे येणार असेल तर मी त्यावेळेला त्या गोष्टीची माहिती पुढे देईन. त्या व्यतिरिक्त संस्थेतर्फे म्हणजे अनुपमा फाउंडेशन या संस्थेतर्फे सेमिनार सत्वरोग चिकित्सेचे आपण इन फ्युचर चालू करण्याचा विचार करत आहोत. ह्या व्यतिरिक्त चेंबूरमध्ये एक अनुपमा फाउंडेशनची OPD चालू होते, त्या ठिकाणी सुद्धा या गोष्टी, डायबिटीज रिव्हर्स OPD किंवा ज्या जीर्णव्याधींची चिकित्सा ज्याच्यामध्ये आपण आयुर्वेदामध्ये करतो त्या गोष्टी, आणि त्याच्याबरोबर योगा आणि सत्वरोग चिकित्सेचा आपण तिथे समावेश करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटची 2 मिनिटं मी घेतो. त्या दिवशी मध्ये महिनाभरापूर्वी माझी आणि सरांची एक 1.5 तास मिटिंग झाली प्रत्यक्ष. त्यामध्ये मी माझ्या काही गोष्टी शेअर केल्या या सगळ्या, आणि त्यानंतर मग एक माझी शेवटची इच्छा अशी आहे की ह्याच्यामध्ये सायकॅट्रिक असोसिएशन हा प्रकार भारतामध्ये आयुर्वेदिक फील्डमध्ये नाहीये. म्हणजे माझ्या नॉलेजनुसार असेल तर उत्तमच आहे. पण महाराष्ट्रामध्ये जी सरांनी आता ही सत्वरोग चिकित्सा चालू केली, या सत्वरोग चिकित्सेला लोकाश्रय आणि राजाश्रय जर मिळवायचं असेल तर एक असोसिएशन असावी, आणि त्या संदर्भामध्ये सर्व सत्वरोग चिकित्सा देणाऱ्या वैद्यांनी त्यामध्ये यावं. फाउंडेशनचा उद्दिष्ट एक प्रकारे प्लॅटफॉर्म मिळवून देणं, सत्वरोग चिकित्सेला लोकांपर्यंत पोहोचणं, रिसर्च पेपर्स प्रेझेंट करणं, त्याच्यानंतर ह्याला योग्य पद्धतीने मेडिकल कॉलेजेस पर्यंत पोहोचवणं, वेगवेगळ्या संस्थांपर्यंत पोहोचवणं, त्यानंतर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक क्लिनिकल स्किल लॅब, जी आता प्रत्येकाने आपापल्या लेवलवर प्रत्येक जण काम करतोय. एका क्लिनिकल स्किल लॅब मध्ये जर झालं, जी सायकॅट्रिक आयुर्वेदिकच्या बेसिक प्रिन्सिपल्सच्या आधारावर असावी, असं माझी संकल्पना आहे. आणि सरांनी पण त्याला अनुमोदन केलेलं आहे. तर मी सर्वांना एक आवाहन करतो की या संदर्भामध्ये आपण इन फ्युचर मध्ये वर्क करूया. साधारण पुढच्या 3-1 महिन्यांमध्ये आपण त्याचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणार आहोत, आणि त्यानंतर मग ही गोष्ट कशा पद्धतीने आपल्याला प्रत्यक्षात आणता येईल याबद्दल आपण प्रयत्न करू. सर, माझं बोलणं झालेलं आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. धन्यवाद. आपण एकमेकांच्या संपर्कात राहू. मी इथे जॉईन झालेल्या सर्व वैद्यांना असं विनंती करतो की महेश सरांचा मी कॉन्टॅक्ट ग्रुपवर शेअर करतो. तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलू शकता, आणि सरांचं जसं स्वप्न आहे तसं आपण एक महाराष्ट्र पातळीवर असोसिएशन फॉर्म करून या क्षेत्रात नक्की काम सुरू करूया. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू. डॉक्टर समीर कुलकर्णी, नाशिक येथे त्यांनी ध्यान केंद्र सुरू केलेलं होतं. सत्वरोग चिकित्सक आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा व्हिडिओ सुरू करावा. नमस्कार सगळ्यांना. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आवाज येत नाही सर, आवाज येत. मागच्या बरोबर 17 नोव्हेंबरला. आता येतोय? पुढे पुढे जरा हे करून जरा कॅमेरा जवळ या जरा. हा बोला. नेटवर्क थोडं वीक आहे होतं. नेटवर्क वीक आहे तुमचं असं दिसतंय. रेड हे दिसतंय.
बोला व्हिडिओ ऑफ करून बोला, ऑडिओ डॉक्टर व्हिडिओ बंद करा, व्हिडिओ बंद करा, केवळ ऑडिओ ऐकू येईल. मागच्या वर्षी सरांच्या व्याख्यानानेच आपण 17 नोव्हेंबरला सरांच्या आवाज माझा नाही येत नाही नीट आवाज. आवाज नाही येते. हा आता येतोय, बोला. हॅलो. हा बोला, आता येतोय. येस सर. मागच्या वर्षी बरोबर 17 नोव्हेंबरला आपण यश सरांच्या व्याख्यानानेच आयुर्वेद सत्वाचे ध्यान केंद्राचा उपक्रम सुरू केला, जो आता सप्टेंबर पर्यंत रेग्युलर चालू होता. माझ्याच काही व्यस्ततेमुळे आता हा 1.5 महिना बंद आहे सध्या, पण त्याची सॉरी सर, आवाज येत नाहीये. कारण येऊन काही लोकांना अडचणी वाटतात असं आहे, तर तो पण एक उपक्रम आहे. पण मी सांगेल की सामूहिक जेव्हा ध्यान केंद्र सुरू करतो त्याची खूप ठीक आहे. डॉक्टर समीर कुलकर्णी यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो. इथे आता जॉईन झालेल्यांपैकी कोणाचं बोलायचं राहिलेलं आहे का, ज्यांना बोलायचं आहे पण अजून संधी मिळालेली नाही, असं कोणी असेल तर त्यांनी व्हिडिओ ऑडिओ सुरू करावा. डॉक्टर विनोद देशमुख, सुखदा पांडे, कोणालाही काही बोलायचं असेल, काही अनुभव सांगायचा असेल. वैद्य भिसे जॉईन झालेल्या होत्या. डॉक्टर स्मितांजली भिसे, तुम्हाला काही सांगायचं आहे का? नसेल तर आपण आता 11:30 वाजत आले आहेत, आजची मीटिंग आपण इथे संपवू. कोणी बोलणार आहे का? किंवा जॉईन झालेले डॉक्टर नाहीत पण काही प्रश्न आहेत, तुम्ही सर्वांनी आतापर्यंत हे ऐकलं असेल. हा, हँड रेज केलाय, अनम्यूट करा. विनोद, हा सुरू करा. विनोद गायकवाड, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल, काही सांगायचं असेल तर बोला. हॅलो. हा बोला. येतो का आवाज सर? हो येतोय. ओके, थँक्यू सर. आजच्या या पद्धतीने सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अतिशय एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये आणि जे समाजाची सेवा करतात, देवाचं नाव म्हणून डॉक्टरांकडे ओळखलं जातं, डॉक्टरांकडे बघितलं जातं, पाहिलं जातं, आणि सर्व डॉक्टर लोकांच्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मला बोलण्याची संधी दिली. आम्ही काही डॉक्टर नाही ऍक्च्युली, पण आपल्या या कोर्सच्या माध्यमातून बऱ्याचशा काही गोष्टी की जी काय मला त्रास होते, ज्या काही व्याधी होत्या, त्या व्याधीतून आपल्या या साक्षीभाव आणि भावनात्मक सजगता आणि माइंडफुलनेस या गेल्या एक 15 दिवसापासून आपल्याशी जॉईन आहे. आणि जो काय म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काय आपण काय गोष्टीकडे जाणीवपूर्वक कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नव्हतो, पण स्वप्न मोठी होती. पण ती स्वप्न मोठी असताना सुद्धा काही गोष्टी करणं गरजेचे असतात, त्या कधीच होऊ शकल्या नाहीत. परंतु आपल्या या कोर्सच्या माध्यमातून गेल्या 15 दिवसापासून या गोष्टी करतोय नियमितपणे, आणि आज आय होप की बऱ्याचशा गोष्टीमध्ये माझे इम्प्रुव्हमेंट झालेले आहे, आणि पुढे सुद्धा भविष्यात आपल्याशी संबंधित राहून सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या होणार आहेत. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. दिवाळीच्या शुभेच्छा. आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी मानसिक शक्ती आवश्यक असते, हा सराव तुम्ही नियमितपणे केलात तर ती शक्ती तुम्हाला मिळेल आणि तुमची सगळी स्वप्न प्रत्यक्षात येतील. अशा शुभेच्छा.
थँक्यू सर, थँक्यू. डॉक्टर डोके, तुम्हाला काही बोलायचं आहे का? तुम्ही धन्वंतरी आहात. तर आज आपण इथे अनेक वैद्यांचे अनुभव ऐकलेले आहेत आणि या वैद्यांनी मुख्यतः शारीरिक त्रासांवर औषधांच्या जोडीनं मनावर काम केलं तर कसा लवकर रिझल्ट येतो, उपयोग होतो, हे इथे सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी हा सराव करत राहूया. दिवाळीची जी काही आपण बाहेर दीपोत्सव करणार आहोत, त्याबरोबरच अंतरीचा ज्ञानदिवा म्हणजे सजगता, ते अंतरीचा ज्ञानदिवा कायम ठेवूया. तो राहिला नाही असं लक्षात आलं की पुन्हा अंतरीचा ज्ञानदिवा पेटवूया. तर मी आपल्याला सांगितलं होतं की माहूरला आम्ही ध्यान केंद्र सुरू केलेलं हो आहे. हो हो, तुमची ओळख करून द्या सर. तर मी डॉक्टर डोके, मी 2-3 वर्षापासून सरांशी निगडीत आहे आणि मी स्वतः हे सगळं करतोय. अद्याप मी दुसऱ्यांकरता काही ध्यान केंद्र सुरू केलं होतं, पण काही कारणाने ते बंद पडलं. आता माहूरला सुरू केलं. आज डॉक्टर राम कदम आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांनी हे ध्यान केंद्र सुरू ठेवावं अशी मी त्यांना विनंती करतो. अरे वा, थँक्यू. डॉक्टर राम कदम, तुम्हाला काही बोलायचं, काही विचारायचं आहे का? नाही, मला वाटतं त्यांना थोडंसं याची मीटिंगची हे नसावी, सवय नसावी. ओके. हा, सवय नाही आहे. सर थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. आपण मीटिंग संपूया. थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. थँक्यू सर. आणि सर्वांची दिवाळी खूप छान छान Thank you. जाऊ दे. यस 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 यस, नक्की जाणार, नक्की जाणार. धन्यवाद आणि थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद 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 सर.